एक मिनिट, तुम्ही येत नाही, तुम्ही इकडे या. बसत नाही, मागे जावा, पुढे डॉक्टर लागतात. एकच मिनिट सर. एक मिनिट सर. हा तेच येणार ना. सगळ्यांचा फोटो. हो येतो येतो व्यवस्थित. वन मोर मागे या मागे. मला आठवण तेवढाच म्हणत होतो मारिक नाही. एक मिनिट थांबा. नाही हे आर्टिस्टनं केलंय. आपल्या संस्थेचे मावशी राहतात कधी इकडे घरात राहायचं पण काही घरी आहे. मंचावरच्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला हे जे मान्यवर आपल्या कार्यक्रमासाठी वासी मराठीकरांना अभिवादन करण्यासाठी खास आलेले आहेत, या सर्वांचं स्वागत शिवपुरी शाखेच्या वतीने आपण करतोय. सुरुवातीला माननीय विनय हर्डीकर सर यांचं स्वागत विनोद कुलकर्णी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या 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 अहो या. एकच मिनिट सर. आले त्याला या. वन मोर. ओके थँक्यू. थँक्यू आहेत त्याचप्रमाणे कवी सुद्धा आहेत. धन्यवाद. म्हणजे डायरेक्टर पहिल्यांदा जाणार आहे. मर्डेकरांची आईकडनं एक मिनिट समोर समोर पहा समोर. थँक्यू. राकेश सर. या घराचं मंदिराचं खूपच आहे. उपस्थित असलेले वासी मर्डेकर यांचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र मार्गदर्शक विनय हर्डीकर सर, त्याचबरोबर वासी मर्डेकरांचा स्मृतिदिन असल्यामुळं हर्डीकरांच्या विनंतीला मान देऊन वासी मर्डेकरांच्या प्रेमापोटी आलेले प्रसिद्ध मुखपृष्ठकार आणि चित्रकार रवी मुकुल सर, त्याचबरोबर आमचे जिवलग मित्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे सर, त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस सर आणि पाटणवरून खास आलेले ह्या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक अमरसिंह पाटणकर, दादा रश्मिताई तुळजापूरकर, वासी मर्डेकर यांच्या नातेवाईक, हर्डीकर सरांबरोबर पुण्यातून आलेले सर्व सहकारी, लाखे सरांबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरीचे सभासद, मराठ्याचे ग्रामस्थ, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि आमचे मित्र नितीन पाटील, उपस्थित सर्वजण. खरं वासी मर्डेकर जाऊन आज 68 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला असं वाटतंय की 68 वर्षानं का होईना त्यांचा स्मृतिदिन योग्य जागेत होतोय याचा मला आनंद आहे. कारण वासी मर्डेकरांची रामावर प्रचंड नितांत श्रद्धा होती. म्हणजे राम हा त्यांच्या जीवनाचा घटक होता किंवा रामाला मानूनच ते पुढचं काम करत होते. तेव्हा अमरदादा, तुम्ही सुद्धा त्या चाफळच्या राम मंदिरातून मराठ्याच्या राम मंदिरापर्यंत तुमचा प्रवास झालेला आहे. तर हा योगायोग आहे. परंतु 68 वर्षांनी वासी मर्डेकरांचा स्मृतिदिन
करायचं भाग्य कदाचित परमेश्वरानं रामानं आमच्या नशिबी लिहून ठेवलं असेल की हे तुम्ही करावं, म्हणून 68 वर्षाचा कालखंड जावा लागला. कारण नियतीच्या मनात काही काही गोष्टी असतात, पण त्या कुणाच्या हातनं करवून घ्यायच्या हे सुद्धा नियतीनं ठरवून ठेवलेलं असतं आणि ते भाग्य आमच्या वाट्याला आलं. त्यामुळे आम्हाला त्याचा एक वेगळा अभिमान आहे की बासी मर्ढेकरांचं हे जे घर दुरावस्थेत निघालेलं होतं आणि त्या घराचं पुनर्जीवन करावं, त्या घराला एक लौकिक आणि साजेसं रूप द्यावं असं आमच्या मनात होतं. आणि त्या दृष्टीने एखादी गोष्ट तुमच्या मनात आली आणि तुम्ही त्या दृष्टीने जर पावलं टाकली तर परमेश्वर निश्चित तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि प्रयत्नांना परमेश्वराची साथ मिळते. हे म्हणजे कोरोना नंतरचा कालखंड बघितला तर अतिशय आर्थिक मंदी होती, माणसांचं जगणं अवघड झालेलं होतं, जवळची पुंजी लोकांची संपलेली होती. मग अशा कठीण काळात लोकांनी 7.5 लाख रुपयाच्या देणग्या मला ह्या कामासाठी दिल्या. म्हणजे हे आमचं कर्तृत्व नाही तर बासी मर्ढेकरांचं जे कर्तृत्व आहे ते फुलवण्यासाठी आम्हाला आमची निवड झाली, त्यातून हे काम आमचं उभं राहिलं. 2 लाख रुपये हर्डीकर सर कमी पडले, काय करायचं ह्या विवंचनेत मी होतो. आणि माझे जिवलग मित्र शिवेंद्रराजे ते सातारचे आमदार आहेत, शिवाजी महाराजांचे 13वे वंशज, तर त्यांना मी भेटलो आणि त्यांना मी विनंती केली की सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून मला 2 लाख रुपयांची मदत द्या. तर ते म्हणजे आम्ही 50,000 रुपयाची देतो, पण तुम्हाला 1 लाख रुपयाची द्यायला सांगतो. मग मी जिल्हा बँकेत गेलो, अर्ज केला आणि रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा जिल्हा बँकेचं नेतृत्व करतात. आणि मग रामराजे शिवेंद्रराजे आम्ही बसल्यावर मी सांगितले की आता शेवटचा हाती मला कुणाच्या दारात जायला लावू नका, तर 2 लाख रुपये द्या. आणि तिथल्या तिथं त्या तिघांनी बसून निर्णय केला आणि 1 लाखाचे पुन्हा 2 लाख रुपये झाले आणि हे काम पूर्ण झालं. आणि एक चांगलं स्मारक मर्ढेकरांचं म्हणजे गावात एक सरकारचं स्मारक आहे जे 92-93 पासून सुरू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. त्याही समितीवर आम्ही काम करतोय, तिचाही पाठपुरावा सुरू आहे. पण हे महाराष्ट्रातलं एकमेव स्मारक आहे की जे लोकांच्या वर्गणीतून झालेलं आहे. म्हणजे इतर सगळी स्मारकं सरकारच्या पैशातून झालेली आहेत, हे लोकांच्या वर्गणीतून आणि एखाद्या साहित्य संस्थेतनं महाराष्ट्रातनं केलेलं हे एकमेव स्मारक आहे. यामध्ये राघव मर्ढेकरांचा सुद्धा खूप मोठेपणा आहे, मर्ढेकर कुटुंबियांचा खूप मोठेपणा आहे की त्यांचा आमचा काही परिचय नव्हता, म्हणजे आमची काही ओळख नव्हती. आजच्या काळात आपलं घर दुसऱ्याच्या ताब्यात देणं ह्याला सुद्धा फार मोठा औदार्य लागतं, विश्वास ओळख नसताना. म्हणजे आता नंतर त्यांचा विश्वास आमच्यावर खूप झाला असेल, पण त्या काळात त्यांनी कसा विश्वास ठेवला असेल हा आमच्या पुढचा प्रश्न आहे की माणसं खरंच नीट करतील का, उद्या लिहून देऊन आपल्याला काय अडकवतील का, घराचं वेगळं काय करतील का. कारण घर छोटं आहे, बाजारी किंमत ह्याची 3-4 लाख 5 लाख रुपयापेक्षा जास्त असणार नाही, पण साहित्यिक मूल्य जे ह्याचं आहे ते करोडो रुपये देऊन सुद्धा भरून येणार नाही. त्यामुळे ह्या वास्तूला एक वेगळं महत्व आहे. त्यामुळे करोडो रुपयांची वास्तू त्यांनी आमच्या हातात विश्वासानं सोपवली. हे सुद्धा आम्हाला त्यांचं कौतुक वाटतं की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही विश्वासाला सार्थ ठरलोय आज म्हणू शकतो की आज आम्ही त्यांचा स्मृतिदिन इथं साजरा करतोय, तर आम्ही विश्वासाला सार्थ ठरलोय. पण त्यावेळेस ते विश्वास दाखवत असताना आमच्याही मनात शंका होती की अरे आपल्या हातनं एवढं काम पूर्ण होईल का, कोरोनाचं संकट आहे, लोक काय करतील. पण हळूहळू करत आम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे. दरवर्षी किमान 2 कार्यक्रम जयंती आणि पुण्यतिथी ह्या रामाच्या मंदिरात आपण साजरे करूयात कुठल्याही परिस्थितीत. आणि आम्ही त्यासाठी या खुर्च्या सुद्धा घेतल्या विकत. त्या खुर्च्या इथंच ठेवणार आम्ही की माईक सिस्टीम. मी एक बँक चालवतो, ते माईक सिस्टीम आता दरवेळेस आणायची म्हणजे 2-2.5 हजार रुपये भाडं. मग आम्हाला प्रश्न पडला, पण आमच्या बँकेत एक माईक सिस्टीम उभी होती, म्हटलं खुर्च्या घेऊ, पण इलेक्ट्रॉनिक उपकरण जर सतत वापरलं नाही तर ते खराब होतं. मग आता दरवेळेस 2-3 हजार रुपये फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी खर्च करायचा का, हा सुद्धा आमच्या पुढचा प्रश्न होता. पण ते सुद्धा बँकेनं उपलब्ध करून दिलं. म्हणजे 5 वर्ष मी त्या बँकेचा संचालक इथनं पुढे राहणार असल्यामुळे 5 वर्ष माईकची चिंता तर काय राहणार नाही. खुर्च्या टेबल विकत घेतल्यामुळे कार्यक्रमाला आता पुढे काय अडचणी येणार नाही. आम्ही पुरवू बघ ते हर्डीकर सर पुरवतील. आणि हर्डीकर सरांनी पुरवल्यामुळं का, कारण बासीचे ते खूप अभ्यासक आहेत, चाहते आहेत. आणि हे सगळं जरी मी केलं असलं तरी विनय हर्डीकरांसारख्या अनेक लोकांची ह्या घराचं स्मारकात रूपांतर व्हावे अशी इच्छा होती. हर्डीकर सर अनेक वर्ष इथं येत होते, मी सुद्धा हर्डीकर सरांना घेऊन इथं आलो होतो.
म्हणजे हर्डीकर सरांना ह्या घराच्या मागं जाणारा घाटाचा रस्ता सुद्धा हर्डीकर सरांनी मला दाखवलेला आहे की इकडून असं जाऊन मागं घाट आहे म्हणून. तर हर्डीकर सरांच्या मनात होतं, त्यांना ते करता आलं नाही याची खंत त्यांच्या मनात होती की योग्य त्यांना सहकार्य त्या कामासाठी लाभले नाही. पण हर्डीकर सर, आम्ही तुमचे सहकारीच आहोत. तुम्हाला आम्ही घेऊन आलो होतो म्हणजे ह्यापूर्वी तुमचं नाव आम्ही ऐकून होतं, पण आम्ही तुम्हाला कधीच बोलवलेलं नव्हतं. आम्ही मर्ढेकरांचं घर करतोय हे दाखवायलाच आम्ही तुम्हाला बोलवलेलं होतं. म्हणजे असे अनेक माणसं आमच्या पाठीशी उभी राहिलेली आहेत. आम्ही फक्त नियम असा ठरवलेला आहे की मर्ढेकरांच्या स्मृतिदिन, पुण्यतिथी किंवा बासी मर्ढेकरांच्या कुठल्याही कार्यक्रमाला येणाऱ्या वक्त्याला आम्ही मानधन देणार नाही, प्रवास खर्च देणार नाही. फक्त जेवण नाश्ता हे देऊ. ज्यांना यायचे त्यांनी भक्तिभावानं मर्ढेकरांचे भक्त होऊन यावं. इथं कुठलंही व्यावसायिक धोरण असणार नाही. म्हणजे किती मोठा वाटलं की मर्ढेकरांना त्यांनी नमन करावं, तर त्याला भक्ती असेल मर्ढेकरांची तर त्याने येऊन नमन करावं. कुणावर जबरदस्ती नाही. आपल्याला कुठलाही शो करायचा नाही. म्हणजे इतर कार्यक्रमात थोडा शो असतो की ह्याला बोलवलं तर 4 माणसं जमतील, त्याला बोलवलं होतं. पण इथं फक्त भक्तिभावानं हे साहित्याचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरात येणाऱ्यानं भाविक म्हणूनच यावं, त्यानं वेगळ्या भावनेनं व्यावहारिक रूपाने येऊ नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्या भूमिकेनं अनेक साहित्यिक येतील, येणार नाहीत अशातला भाग नाही, पण जे येतील त्यांना सोबत घेऊन. कारण मर्ढेकरांचं हे घर, त्याचा मेंटेनन्स, लाईट बिल, मधली आदली डागडुजी, साफसफाई, स्वच्छता ह्या कामाला सुद्धा खूप खर्च आहे. म्हणजे नुसतं स्मारक झालं, घर दुरुस्त केलं, रंग केला म्हणजे ते राहत नाही. महिन्यातून 2-4 वेळा येऊन आम्हाला स्वतः तिथं बघायला लागणार आहे. त्याचा प्रवास खर्च, झाडलोट झाली का, लाईट बिल भरलं का, आणि आणखी काही गोष्टी त्या प्रांगणात आम्हाला करायच्या आहेत. तर ते सुद्धा आमच्या मनात आहे आणि त्या दृष्टीनं आम्हाला अजून बराच खर्च असल्यामुळे काही पथ्ये ही सुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला पाळावी लागणार आहेत. आणि त्या दृष्टीनं आपण हे सगळं काम करतोय. सगळ्यांचं सहकार्य आहे. मी विनोद कुलकर्णी अध्यक्ष असलो तरी हे काम काही मी एकटा करू शकत नाही. आमचे नंदकुमार सावंत कार्याध्यक्ष, त्यांनी पूर्ण वेळ इथे हे सगळं दिलेलं आहे. त्याशिवाय आमच्या शाहूपुरी शाखेचे जे सगळे सहकारी, अजित सोळंके असतील, अमर बेंद्रे असतील, डॉक्टर करंबेळकर असतील. आज विशेष आनंद मला ह्या गोष्टीचा झाला की हर्डीकर सरांनी सांगितलं की व्याकरणाच्या चुका नाहीत आणि अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. तर डॉक्टर करंबेळकर, डॉक्टर राजेंद्र माने, नंदकुमार सावंत, मी, आम्ही अशा 4 जणांनी डोळ्यात तेल घालून सतत वाचलं. आणि मी सतत सावंतांना फोन करायचो, हे बघा, हा उकार असा आहे, हा उकार तसा आहे. म्हणजे त्यावेळेस सावंतांना वाटलंय असेल की त्याला विनोद कुलकर्णी किती त्रास देतो, हे नको मराठी भाषेचं काम, किती उकार, अर्थ तर तोच आहे ना, एवढं काय त्यांचं. पण ते काय असतं की मराठी भाषेचं वेगळंपण ह्याच्यातच आहे की उकार चुकला आणि पुणेकर मंडळी आली तर ते खून केल्यासारखं तुमच्याकडे बघतात. अरे काय केवढा उकार चुकवला, हेडलाईन्स होतात पुण्यात की शाहूपुरी शाखेच्या कार्यक्रमात मर्ढेकरांच्या नावातला उकार चुकला, गंभीर बाब, साहित्यिकांची नाराजी. उकार द्यायला, उकार तपसायला कुणी येणार नाही, पण दोष असेल तर 8 कॉलम बातमी होती. त्यामुळे किती चांगलं काम केलं तर त्याच्यावर एका उकारानं पाणी फिरतं. त्यामुळे काळजी घ्यायची असती. माणूस चूक होऊ शकते, चूक दुरुस्तही करू आपण झाली तर, पण शक्यतो न झालेली चांगली. आणि न केलेल्या चुकीबद्दल सुद्धा शाबासकी देणारे हर्डीकरांसारखे अभ्यासक आपल्या पाठीशी आहेत की अरे तुम्ही चांगलं केलं. कारण दोष काढणारेच असतात, चांगलं झाल्यावर चांगलं म्हणणारी माणसं फार कमी आहेत आणि त्यात हर्डीकरांचा समावेश आहे की चांगलं झाल्यावर चांगलं ते म्हणतात. आज अमरदादा पाटणकर इथं आलेत ह्यासाठी की कवी यशवंतांचं गाव चापोळे आपल्या जिल्ह्यातलं, त्यांनी विक्रमसिंह पाटणकरांच्या माध्यमातून एक तिथं चांगला हॉल केलेला आहे आणि त्याचं सुद्धा मराठ्यासारखंच आपल्याला एक देखण्या स्मारकात रूपांतर करायचंय. अमरसिंह दादा आणि आम्ही मिळून ते आपण काम पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण करायचंय, त्याचं चांगलं हे करायचं. आणि अमरदादांनी पुढाकार घेतल्यामुळे ती निश्चित होईल. अमरदादांनी फक्त आम्हाला सांगावं तुमची ही जबाबदारी, तुम्ही हे करा. कारण तिथं एवढा खर्च येणार नाही, कारण इथं सगळं मुळापासून आपल्याला करायला लागलेलं होतं, तिथं काय मुळापासून करावं लागणार नाही. पण अमरदादा तुम्ही आलाय, मला आनंद झाला की तुम्ही कामही आमचं बघितलं. तुम्हालाही विश्वास होईल की आता हे काम यांनी केलंय चांगलं, म्हणजे तेही काम ते नक्की चांगलं करतील. तर निश्चितपणे कवी यशवंतांचं सुद्धा स्मारक आपण देखणं करूयात आपण सगळे मिळून. कारण हे काय अमरदादांचं किंवा आमचं एकट्याचं काम नाही, तर ते सुद्धा देखण्या स्वरूपात आपण करतोय.
कवी गिरीश, कवी वसंत कानेटकर आणि कवी बासी नाटककार वसंत कानेटकर आणि कवी बासी मर्ढेकर यांचे पुतळे सुद्धा आपण करतोय. वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हे पुतळे सुद्धा इथं विराजमान होतील आणि हे पुतळे पूर्ण झाल्यानंतर भविष्यात कवी यशवंतांचा सुद्धा आपण पुतळा करू आणि कवी यशवंतांचा पुतळा सुद्धा त्यांच्या स्मारकामध्ये योग्य ठिकाणी आपण तो स्थानापन्न करू. सातारा जिल्ह्याची साहित्याची चळवळ आपण अशा प्रकारे हातात हात घालून सगळेजण पुढे घेऊन जाऊ. त्यासाठी सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे आजपर्यंत, पुढेही अशी साथ द्याल ह्याची खात्री आहे. आपल्या सगळ्यांनी आपण इथं उपस्थिती लावली कारण सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले, अमरदादा पाटणवरून आले आहेत, रश्मीताई ह्या वयात पुण्यातून आलेल्या आहेत, हर्डीकर आणि रवी मुकुल सारखी मर्ढेकरांवर प्रेम करणारी मंडळी सुद्धा पुण्यातनं आलेत, लाखेंचे सहकारी हे सुद्धा पुण्यातनं आलेले आहेत. म्हणजे पुणे, पाटण आणि आम्ही सगळे सातारवरून आलेलो आहोत. म्हणजे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून इथं मंडळी आलेली आहेत. शिवाय मर्ढेकर ग्रामस्थही काही इथं उपस्थित आहेत. मर्ढेकर ग्रामस्थांचं सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. मर्ढेकर ग्रामस्थांनी सुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे. काम करत असताना कुठं काय अडचण आली तर मदत केलेली आहे. मर्ढेकर ग्रामस्थांविषयी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझं प्रास्ताविक जरा थोडं लांबलं पण सगळ्या गोष्टी सांगणं मला आवश्यक वाटलं त्यामुळे मी बोललो. धन्यवाद. 4 वेळा म्हणजे करंबेळकरांनी बघून, परत डॉक्टर राजेंद्र माने, मी स्वतः 4 वेळेला ओळ टू ओळ म्हणजे प्रत्येक काना मात्रा असा मी चेक केलेला आहे आणि बरं वाटलं की हर्डीकर सरांनी आम्हाला शाबासकी दिली. धन्यवाद सर. यानंतर मान्य विनय हर्डीकरांचं आपल्याला महत्वाचं भाषण ऐकायचं आहे. पण काही आत्ता जे विनोद कुलकर्णी म्हणाले ते खरं आहे. काही योग असे असतात की जे दैवच घडवून आणत असतं. म्हणजे 66वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अभयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालं आणि विजयराजाध्यक्ष त्यावेळेला होत्या आणि मागणी अशी केली की इथं हे स्मारक झालं पाहिजे आणि पुढच्याच वर्षी अभिजात साहित्य संमेलन अभयराजे भोसलेंनी घेतलं. या ठिकाणी सगळी मंडळी त्या काळात आलेली होती परंतु त्याला दिरंगाई झाली. परंतु आता असं झालेलं आहे की शिवेंद्रराजेंची मदत विशेषतः आणि विनोद कुलकर्णी यांनी केलेली जी एक प्रकारचं काय म्हणतो आपण स्ट्राईव्ह फॉर सक्सेस ज्याला म्हणतो आपण की कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचंच. म्हणजे मला विशेष वाटलं. मी त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला इथं आलेलो होतो. दिल्लीमध्ये जाऊन या प्रॉपर्टी म्हणजे पत्रे गेलेले आहेत, सगळं ते आता पडझड झालेले आहे. अशा वेळेला ते घर पहिल्यांदा राघवच्या नावावर करून द्यायचं ते यांनी महत्वाचं करून दिलं आणि मग राघवने त्यांना दिलं कारण त्याशिवाय ते होत नव्हतं. आणि विशेषतः राघव तर असं म्हणत होते की तुमच्या नावावरच मी करून देतो. परंतु विनोद कुलकर्णी म्हटले नाही, तुमच्या नावावरच असू दे, आम्हाला पॉवर ऑफ अटर्नी फक्त द्या. हे जे सगळं आहे ते महत्वाचं आहे. आणि बहुतेक आता विनोद कुलकर्णीच्या माध्यमातून सातारला 66वे जे साहित्य संमेलन झालं, पुढचं साहित्य संमेलन म्हणजे या वर्षीच्या पहिले पुढच्या वर्षी ते आता साताऱ्यात होण्याची जवळपास 100% शक्यता आहे. ही सुद्धा बाब म्हणजे 66वं साहित्य संमेलन ते आता होणारं संमेलन. हा जो एक प्रवास आहे तो अतिशय महत्वाचा आहे. माणसाकडे पैसा भरपूर असतो परंतु अशा पद्धतीचं काम करणं, लोकांना दिशा देणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि ते विनोद कुलकर्णी यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये विशेषतः विनय हर्डीकरांचं जे बासी मर्ढेकरांचं पुस्तक आहे हे देशातच नाही तर परदेशामध्ये मर्ढेकरांचं सिंहालोकन म्हणून त्याची समीक्षा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं लिखाण चालू झालं होतं आणि देशमुख अँड कंपनीचे मालक देशमुख हे त्यांच्या मागं लागले की तुम्ही बाकी सगळं सोडा, हे करा. आणि ते त्यांनी केलं. म्हणजे मला विशेष वाटतं की मी हर्डीकरांच्यावरून आता वेगळा विचार करतो की हर्डीकरांची 6-7च पुस्तक आहेत. म्हणजे लोकांना असं वाटलं कारण पहिलं त्यांचं आणीबाणीवरचं पुस्तक झालं तिथपासून ते 7-8च पुस्तक आहेत. परंतु जे काय त्यांनी निर्माण केलेलं आहे ते कायमस्वरूपी राहणारं दिशादर्शक असं आहे. मर्ढेकर हा त्यांचा अतिशय हळवा असा कोपरा आहे. त्याच्यामुळं विनोद कुलकर्णींच्या ते अतिशय प्रेमात आहेत विशेषतः. म्हणजे एक वेळ मला फोन नाही करणार ते आता पण विनोद कुलकर्णींना फोन करतील. पण हे जे का विनोद कुलकर्णींनी केलं हे इतकं महत्वाचं होतं ते या निमित्ताने झालेलं आहे.
मला मुद्दाम मर्डेकर आपलं तुम्हाला सांगायचं हर्डेकर की पोद्दार आपलं तुमचे लोकसत्ताचे संपादक कोण पहिले आपले गिरीश कुबेर सॉरी तर गिरीश कुबेर यांचे भाऊ गिरीश कुबेर यांचे काका वामन नारायण कुबेर यांनी आंबेडकरांच्यावर एक पुस्तक तयार केलं आणि आज ते आंबेडकरांच्यावरचं पुस्तक हे जगामध्ये वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासाला आहे. त्याची अमेरिकेतच किंमत 26,000 रुपये आहे त्यांची. त्यांच्या माध्यमातून जे काम झालं त्या तोला मोलाचं काम हर्डीकरांनी बासी मर्डेकरांच्या पुस्तकाच्या रूपाने केलेलं आहे. म्हणजे भारतातच नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे जगामध्ये ते विशेषतः मर्डेकर म्हटल्यानंतर ते अभ्यासलं जातं. त्यामुळे त्यांना त्यांचं जसं मर्डेकरांची इकडं ओढ होती तसं हर्डीकरांची ओढ सारखी इकडं असते विशेषतः. आणि ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आलेले आहेत. रवी मुकुल आलेले आहेत, त्याच्यावर बाकीची मंडळी ही अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये जी एक वेगळी किंमत होती ती आता साहित्याच्या दृष्टिकोनातून विनोद कुलकर्णी यांच्या शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून एक प्रकारचे त्याला गती प्राप्त झालेली आहे. आणि त्या काळात पुणे आणि सातारा सेंटर होतं, तसं आता पुन्हा साहित्याच्या दृष्टिकोनातून पुणे आणि सातारा सेंटर होत आहे. साहित्य परिषदेच्या दृष्टीने सुद्धा पुणे सातारा केंद्र होतं. ही अतिशय आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा मी एवढंच सांगेन की या ठिकाणी मागाशी विषय झाला की या कवितांचा अर्थ समजत नाही, परंतु तो अजून मोठ्यानं समजत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु हर्डीकरांचं पुस्तक आपण सर्वांनी अवश्य वाचा आणि या पुढच्या कालावधीमध्ये बासी मर्डेकरांचं साहित्य वेगवेगळ्या पद्धतीतून या शाखेच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जाईल. आणि या भागातली सगळी मंडळी म्हणजे आता इथं शिंगटे हजर आहेत, जिल्हा मध्यवर्ती शेजारीच घर आहे त्यांचं, त्या हळूहळू ही सगळी मंडळी विनोद कुलकर्णींना सहाय्य पण करतील. पहिली मंडळी आलेली आहेत आणि वेगळ्या प्रकारचा जो माहोल जो 93 सालापासून करायचा होता तो आत्ता झालेला ही अतिशय आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा विनोद कुलकर्णी यांचे मी विशेषतः आभार मानतो आणि अशा पद्धतीचं काम साताऱ्यामध्ये त्यांच्याकडे बघून वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळ्या मार्गाने वेगळ्या साहित्य प्रकारात होईल असा विश्वास व्यक्त करतो. विशेषतः पाटणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटणकर हे साहित्याशी निगडीत कुटुंब आहे विशेषतः आणि पुण्याशी निगडीत आहे बरोबर. आणि त्यामुळं चाफळचं पण आता चांगल्या पद्धतीतून विनोद कुलकर्णी त्यांच्या माध्यमातून होईल. आणि जी एक शेवटचं सांगायचं म्हणजे जी भारतामध्ये लोकशाही चळवळ खरं म्हणायचं म्हणजे ती खरं होण्यामध्ये जी मंडळी आहेत म्हणजे आपण बघा महात्मा गांधी असतील, नेहरू असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, ही सगळी मंडळी सदर होती त्या कालावधी. म्हणून ती शिक्षण घ्यायला इंग्लंडमध्ये गेली. इंग्रजांचं सरकार इथं आल्यानंतर विशेषतः भारतातल्या सगळ्याच्या लक्षात आलं की शिक्षणाचं महत्व काय आहे. ज्यांच्याकडे पैसा होता ती सगळी मंडळी तिकडे गेली. पण तिथं त्यांनी जेव्हा तिथली लोकशाही पद्धत बघितली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आम्हाला जाऊन आता श्रीमंत व्हायचं नाही, आम्हाला ही लोकशाही ही भारतामध्ये रुजवायची. त्यातच सुद्धा एक बासी मर्डेकर नाव आपण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून शेवटपर्यंत मराठी साहित्याला विशेष एक प्रकारची चालना दिली. बऱ्याच मंडळींना मोठं करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून समाजाशी लढताना त्यांनी केलेलं काम हे आपण सर्वांनी वाचलं पाहिजे. पुन्हा एकदा मी या पुण्यतिथीच्या निमित्ताने बासी मर्डेकरांना वंदन करतो. धन्यवाद. आज उपस्थित असलेले विनय हर्डीकर, आमचे मित्र रवी मुकुल, त्याचप्रमाणे ज्यांनी या वास्तू ही जी मर्डेकरांची आज आपल्या समोर या दिमाखात उभी आहे त्याचे शिल्पकार म्हणेन मी विनोद कुलकर्णी. त्याचप्रमाणे आमचे मित्र शिरीष चिटणीस सर, पाटणकर सर, रश्मी तुळजापूरकर, शिंगणे सर, नंदकुमार सावंत, ग्रामस्थ आमचे किरण जोशी आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि रसिको. आजचा खरंच म्हणजे मलाही आज यायला मिळाला आनंदाचा दिवस वाटतोय. कारण काय की एखाद्या ठिकाणी असं होणं, आता असं होणं म्हणजे समजून घ्या तुम्ही काय होणं ह्या प्रकारचं, तर त्याबद्दल तिथे येणं आणि त्यांच्याबद्दल असलेली श्रद्धा व्यक्त करणं हा खरंच असा योगायोग फार कमी येतात आयुष्यात. आणि त्यामध्ये
सातारा जिल्ह्यात हे गाव असणं, त्याच्यात मर्ढेकरांची इथे राहणं, या सर्व गोष्टी जुळून येतात आणि या जुळून आलेल्या गोष्टी शाहूपुरी शाखेला त्याचं भाग्य मिळणं हे किती हा योगायोग चांगला आहे आणि साहित्य परिषदेच्या माध्यमातून हे होत आहे. तर ह्या गोष्टी खरंच ज्या मनाला आनंद देणार आहे असं मला वाटतं. त्यात ग्रामस्थांची साथ आहे, शिंगतेंची साथ आहे, सगळ्यांच्या दृष्टीने होत आहे, ही एक आनंदाची बाब आहे. कधी कधी असं वाटतं की बाळ सीताराम मर्ढेकर आणि त्यांचा मुलगा राघव, म्हणजे राघवच्या मनात तसं त्यांनी समजा विचार केला असता तर कधी झालं नसतं, कारण त्यांच्या मनात येणारा विचार नाही. कोणीतरी हा विचार टाकायला पाहिजे की बा असं असं झालं तर तुमच्या वडिलांचं असं आम्ही करू शकतो आहे. तर हे कुणाच्या तरी मनात आणणे आवश्यक असतं, त्याच्यासाठी सुचणे आवश्यक असतं आणि ते सुचणं विनोद कुलकर्णी ते सुचलं, इथे त्यांनी ते बघितलं आणि साहित्याच्या याच्यातून त्यांनी ते माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांनी त्याच्यात हो म्हटलं आणि आज ही वास्तू आपल्यासमोर आहे. याचं हे घडत असतं, हा जो योगायोग आहे किंवा ही प्रक्रिया आहे ही सोपी नाही आहे आणि त्यासाठी पुन्हा आर्थिक ज्या बाबी आहेत त्या बाबी लागून सगळं करणं. खरं पाहिलं तर हा जो बासी मर्ढेकरांच्या ज्या कविता आहेत त्या कविताने सुसज्ज आज मी हे सगळं बघितलं. तर त्यामध्ये ज्या कविता आहेत कोणीतरी म्हटलं की त्या दुर्बोध वाटतात, लोकांना दुर्बोध वाटतात. नाही आहेत, ग्रेसच्या कविता जशा दुर्बोध वाटतात तशा ह्याही कविता काही दुर्बोध वाटतात. कारण काय आहे, युद्धानंतर जो 1944च्या महायुद्धानंतर त्यांचं मन विषण्ण झालं आणि त्यातून काही कविता सुचल्या आणि त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते समजण्याच्या थोडंसं पलीकडे आहे. पण त्यांच्या कवितेची धाटणी जी आहे त्या दोन्ही, ती पिपात मेले ओल्या उंदीर आणि गणपती वाणी गणपती, तर हे दोन्ही कविता एका पाठोपाठ तुम्ही जर बघाल तर अशा बाजूला लागलेल्या आहे, वेगळ्या धाटणीच्या कविता आहेत. पण त्यांचं जर त्यामध्ये आशय बघितला तर मला एक उदाहरण आठवतं की जेव्हा सिद्धार्थ हे रेडिओवर काम करत होते, सीताराम मर्ढेकरांची अधिकारी म्हणून नियुक्त झाली, 1938ची गोष्ट आहे ती. तर ही होताना त्यावेळेला तिथे सिद्धार्थ कॉलेजचे काही मुलं आले आणि त्यांना विचारलं की ही कविता आम्हाला, ही पिपात मेले ओल्या उंदीर ही कविता आम्हाला समजवून सांगाल का. तर त्यांना मर्ढेकरांना वाटलं की आपलीच कविता लोकांना समजत नाही आणि मी ही समजवून सांगावं. त्यावेळेला त्यांचे मित्र होते द्रकुत दीक्षित म्हणून, ते त्यांचे सहकारी होते. तर ही असं वाटणं, पण हे क्रोध दीक्षित, पण हे त्यांना वाटणं म्हणजे एक लक्षात घेणं की आपल्या ती त्यांच्या मनात खंत होती की आपण लिहिलेली कविता लोकांना समजत नाही, याचा आशय मी समजून सांगावं माझ्याच कवितेचा. तर ही त्यांची खंत त्यांनी बोलून दाखवली. तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या असं होतात किंवा आपली कविता दुर्बोध आहे म्हणून मग आपल्याला ती दुर्बोध वाटायला लागते, कारण आपल्याला ती मग त्याच्यातला अर्थ आपण समजून घ्यावा लागतो. ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत, त्याच्यातला अर्थ ज्ञानेश्वरांना अभिप्रेत काहीतरी असेल, आपण आपला अर्थ काढून त्याच्यातून तो समजून घेतो. तसं यांना जो अभिप्रेत आहे अर्थ तो त्याच्यातून काढावा लागतो, समजून घ्यावा लागतो. आणि त्यामध्ये आशय जेव्हा आपण बघतो ग्रेसच्या कविता म्हणा, यांच्या कवितामध्ये त्यामध्ये आशय असतो हा पूर्ण भरलेला असतो आणि त्यांचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नजर एकीकडे आणि त्याचा परिणाम दुसरीकडे, अशा वेळी ज्या गोष्टी घडतात, लागे सुने लागे, काय म्हणतो आपलं आपण, लड़की बोले सुने लागे. तसं एखाद्या वेळेला त्यावेळेला गणपतवाणी हे जे आहे हे चित्र त्यांनी त्या गणपतवाणीवर म्हटलेलं. पण एखादा माणूस जो असतो स्वप्नरंजक करणारा असतो, तो स्वप्नरंजक माणूस जो स्वप्न बघत असतो पण त्या स्वप्नातच तो रंगून जातो आणि त्याच्यानंतर मग जे काही होतं की तो त्याच्यातच त्या स्वप्न रंगतच मरून जातो. म्हणजे हे त्यांनी त्या ह्याच्यावर त्या गणपतवाणीवर चित्रित केलेलं आहे. पण ती एक फक्त त्यांची प्रतिकात्मक मूर्ती त्यांनी घेतलेली आहे. पण अशा वेळेला जेव्हा ह्या गोष्टी ज्याच्यातून आपल्याला शिकावंसं वाटतं त्याच्यात सखोल विचार करावा लागतो. पण याच्याबरोबर असं नका समजू की दुर्बोध कविता आहे म्हणून त्यांच्या बाकीच्या कविता नाही आहेत. त्यांच्या बाकीच्या कविता पण आहेत, पण त्या इतक्या सुंदर आहेत की ज्याच्यात मला असं वाटतं की कळण्यासाठी फार विचार करण्याची गरज नाही आहे. तर अशा पण कविता आहेत. तर अशा या स्मारकांचं आज बासी मर्ढेकरांच्या स्मारकाचं आज विनोद कुलकर्णी, खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो की इथे हे स्मारक झालं आणि आज इथे आम्हाला बोलण्याची संधी दिली, इथे बोलवलं. आणि हे पाणी याच्या आधी मी 2-3 वेळा येऊन गेलो होतो, त्याच्या आधीचं पण मी तो भाग बघितला होता की जेव्हा हे झालेलं नव्हतं
त्याच्यानंतर आत्ता झालेला आहे, पण आत्ता आधीचं पण बघितलं आणि त्याच्यानंतरचा जो फरक मला जाणवला तो खरंच विलक्षण आहे. आणि जाणवला म्हणजे फरक जाणल्यानंतर कविता दिसल्या, त्या कविता दिसल्यानंतरच एक आनंद जो होतो तो वेगळा आनंद असतो. तर त्याचं मी अभिनंदन करतो. आणि या वास्तूसाठी त्यांनी म्हटलंय की आज म्हणजे दरवर्षी हा कार्यक्रम करणार, ही पण एक छान गोष्ट आहे. आणि अशी त्यांची साहित्याची ही इथली वाटचाल अशी चालत राहो आणि त्यांना चालत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि भासी मर्ढेकरांची तुम्हाला कळेल, त्यांना एक मानवंदना म्हणून एक कविताही म्हणतो की जेणेकरून तुम्हाला ती कळेल. कारण अशी नाही दुर्बोध शिंदे सर नक्कीच कळेल, मी तुम्हाला सांगतो. तर ती कविता वेगळ्या धाटणीची आहे. दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जाऊन गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधल्या शोभा. दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधल्या शोभा. दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावलांमधल्या शोभा. कुठे लक्ष आणि कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. अडलीस आणिक कुठे जराशी हसलीस मागे, वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणीतून इथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, नाजूक निर्मल नखावरी परिशुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटे अभ्राच्या तोऱ्यात एकदा, जळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधल्या गंधा, मंद पावलांमधल्या गंधा. मला असं वाटतंय कळली नाही असं होणार नाही. म्हणून शिंदे सर दुर्बोध नाही, असेल काहीतरी असू शकतं, पण अशाही त्यांच्या कविता आहेत ज्यामध्ये सौंदर्य प्रतिमा प्रतीक आहेत, त्याचाही आस्वाद घेता येईल. तर पुन्हा एकदा मी भासी मर्ढेकर यांना वंदन करतो आणि आमचे मित्र विनोद कुलकर्णी यांनी हे सगळं उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांची पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांचं सहकारी जे आहेत नंदकुमार सावंत त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. मर्ढेकर ग्रामस्थ आणि मर्ढेकर प्रेमी आपण सर्व, प्रत्येकाची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. मर्ढेकर प्रेमी हीच एक महत्वाची ओळख आहे. आज इथे मला उभं राहताना मनापासून आनंद होतोय, कारण हे वातावरण जे आहे, एका राम मंदिरात आपण इथे कार्यक्रम करतोय, एका मोठ्या साहित्यिकाच्या स्मृती दिनाचा, शेजारी त्यांचं घर आहे, आणि हे वातावरण दुपारची वेळ वगैरे मला सगळं इतकं सुखद वाटतं. एका अत्यंत महत्वाच्या मोठ्या कवीसाठी मानवंदना देणारी अत्यंत सुयोग्य वेळ आहे. आमचे मित्र विनय हर्डीकर हे मर्ढेकरांचे आणि शेक्सपियरचे प्रचंड मोठे अभ्यासक आहेत. मला एक लहानपणची गोष्ट आठवते. मी मराठवाड्यातला खेड्यातला, त्यामुळे नदीमध्ये पोहणे वगैरे हा प्रकार आमच्या नशिबी नव्हता. त्याच्याकडे नदी कधीतरी पावसाळ्यात वगैरे वाहणारी, एरवी खडकाळी हेच नाव तिचं असायचं. त्यामुळे पोहायचा प्रयत्न म्हणजे कुठे असायचा तर शिकायचं म्हणजे विहिरीमध्ये. आणि विहिरीमध्ये शिकण्यासाठी दोन प्रकार होते. एक म्हणजे भोपळा कमरेला बांधून किंवा घासलेटचा डबा तो सीलबंद करायचा, तो बांधून. पण माझ्या बाबांची एक तिसरी मेथड होती जी डायरेक्ट मेथड होती. ते विहिरीत असायचे आणि कोणाला ढकलून द्यायला सांगायचे. ती डायरेक्ट मेथड जी होती ती बाबांच्याकडनं मी तशी शिकलो. त्यांना खात्री होती की हा मी खाली आहे, बुडला तरी मला वाचवेल. त्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे विनय हर्डीकरने आता मला काठावर उभं केलंय की मागे एकदा अगोदर शेक्सपियरच्या वतीत उभं केलं होतं, तेव्हा गटांगळ्या खाल्ल्या नाहीत आणि आजही तशी थोडी वाटेल तर खात्री असं वाटते मला. मर्ढेकरांच्या बद्दल मी बोलावं इतके काय माझी प्राज्ञा नाही, हे प्रामाणिकपणे कबूल करतो. पण ह्या निमित्तानं
गंभीरपणे मला मर्ढेकर वाचावे वाटले, हे श्रेय अर्थातच विनय मर्ढेकरांचं आहे. त्यांच्यासाठीच सांगितलं. हो, अर्थातच. आणि मग नंतर विचार करायला लागलो की मर्ढेकर मला भेटले कुठे पहिल्यांदा. शाळेमध्ये फराट दादा कविता होती, नंतर गणपतवाणी होती. पण एक गोष्ट लक्षात आली की आता नंतर कविता वाचत असताना त्या कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात ठेवण्यामध्ये कदाचित ह्या विद्यार्थ्यांना पुढे मागे कधीतरी ही कविता वाचून कळून घ्यावीशी वाटेल असा हेतू असावा. याचं कारण काय, जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांची म्हणजे ते खरोखर म्हणजे त्यांचे तो घासही नव्हता आणि कविता शिकवणार काय. वाच्यार्थाने ते काही जे समजेल तेवढे सांगायचे, पण त्याचा भावार्थ काय, मतिदार्थ काय ते सांगणं त्यांना शक्य नव्हतं. पण पुढे मागे जसं आपण लहानपणी मनाचे श्लोक पाठ करतो ते फक्त म्हणजे पाठांतर असतं, पण पुढे कधीतरी त्याचा अर्थ शोधण्याची आपल्याला इच्छा होते. तशा ह्या 2 कविता आमच्या शाळेत होत्या. नंतर एकदा भाषणामध्ये मर्ढेकर असं खरखरीत आवाजात नारायण सुर्वेचं तोंड नाव ऐकलं. आणि नंतर पुस्तकाची मुखपृष्ठ मी करत असताना मर्ढेकरांचं अर्थात मुखपृष्ठ करायला मिळणं हे माझं भाग्य नव्हतं, पण त्यांच्या संबंधी त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं जी 3 पुस्तकं आली त्याची मुखपृष्ठ मी केली. एक होतं अनन्यता मर्ढेकरांची, डॉक्टर दबी कुलकर्णीचं पुस्तक. दुसरं मर्ढेकरांचं आपलं दबींचंच होतं, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनःस्थापना. आणि तिसरं आता लाखेने उल्लेख केला, पिपात मेले ओल्या उंदीर. या एका कवितेबद्दल त्याच्या टीका टिप्पणी, त्याच्यावरचा पत्रव्यवहार, उलटसुलट मतं, त्यावरचे लेख, हे सगळं संकलित केलेलं S.S. नाडकर्णी होते लेखक संपादक. तर त्यांचं जवळपास 250 पानाचं पुस्तक आहे एका कवितेच्या बद्दल. या 3 पुस्तकाची मुखपृष्ठ केली. त्याच्या अगोदर एका दिवाळीसाठी मर्ढेकरांचं चित्र काढलं होतं. माझी बरीचशी जुनी चित्र मला आठवत नाही, पण ते चित्र मला नक्की आठवतं की आपल्या हातून ते काहीतरी चांगलं चित्र झालं होतं. मर्ढेकर असे कुठेतरी भेटत गेले, असे थोडे 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 थोडे. आणि आता कविता वाचत असताना, त्याच्यावरची समीक्षा वाचत असताना, किंबहुना आता कृत दीक्षितांचा यांनी उल्लेख केला. कृत दीक्षितांनी त्यांच्याबद्दल एक फार चांगला मोठा लेख लिहिलेला आहे, त्यांच्या सहवास या पुस्तकात. आता मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये मी मराठी भावसंगीताचा कोश तयार केला. त्यानिमित्तानं ते पुस्तक पाहतच होतो. आता या निमित्तानं पुन्हा एकदा बघितलं. मर्ढेकरांनी सुरुवातीला जे काही प्राध्यापक वगैरे अशा काही नोकऱ्या ज्या केल्या होत्या त्या त्यांना काही फारशा मानवल्या नाहीत किंवा त्यातून त्यांना बाहेर पडावं लागलं. आकाशवाणीत मात्र ते शेवटपर्यंत राहिले. जवळपास 35 वर्ष त्यांनी नोकरी केली आकाशवाणीची. आणि अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध कार्य, म्हणजे शिस्तप्रिय असे आणि करारी असे अधिकारी असं त्यांची ख्याती होती. त्यांचे बॉस होते जुल्फिकार अली बुखारी, जे म्हणजे सुरुवातीला त्याचं बॉम्बे रेडिओ नाव होतं, नंतर ऑल इंडिया रेडिओ नाव झालं. आणि फाळीनंतर बुखारी पाकिस्तानात गेले. जाताना त्यांचं एक वाक्य मला अजून त्यांनी लिहिलेलं आठवतं मला. म्हणजे पाकिस्तानात जाताना 2 गोष्टी मला बरोबर घेऊन जाता येणार नाहीत. एक म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, इतकं सुंदर नाव, सुटसुटीत नाव. आणि दुसरं त्याची सिग्नेचर ट्यून, म्हणजे सकाळी प्रत्येक स्टेशन लागताना जी लागते ती वॉल्टर कॉफमन नावाच्या कॅनेडियन माणसाने केली. ती ट्यून आजही आपण सकाळी ऐकतो. या 2 सुंदर आणि उत्तम गोष्टी मला घेऊन जाता येणार नाही असं ते म्हणाले होते. आणि त्यांच्या हाताखाली मर्ढेकर आणि त्यांच्या हाताखाली बाकीचे अधिकारी. त्यावेळेला लिसनर नावाचं एक पाक्षिक निघायचं रेडिओचं, आणि त्याच्यामध्ये पुढच्या 15 आठवड्यात काय कार्यक्रम यायचे त्याची यादी दिलेली असायची. तर एकदा असं झालं होतं की यादी दिली, छापून आला तो, आणखी छापून आला, आणि मर्ढेकर आढावा घ्यायला बसले होते की ह्या आठवड्यातले कुठे कुठल्या कार्यक्रमाची किती तयारी झाली. तर एक नवनाट्य, एक संगीतज्ञ होतं, त्याचे डिटेल लिहिलेले होते. पण त्याने विचारलं की हस्तलिखित कुठे आहे. ते हस्तलिखित अजून यायचं होतं लेखकाकडून. आणि ते म्हणले असं झालं कसं काय. आणि ते प्रचंड संतापले अर्थातच, आणि त्यामुळे बुखारी संतापले होते. पण दीक्षितांनी सांगितलेलं आहे की आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांचा त्याची जो चूक असेल ते मर्ढेकर स्वतःच्या अंगावर घ्यायचे, आमच्यावर संतापायचे, पण त्रास जर घ्यायचा घ्यायचा तो स्वतःच्या अंगावर घ्यायचा. आणि बुखारी त्यांनी सांगितले की मी पाहतो काय करायचं. एक वेळ
आणि मग त्याने विचारलं की ते नाव काय सांगितलं होतं. ते म्हणजे काय ते संगम असं नाव त्यांनी सांगितलं होतं संगीतकाचं. म्हणजे किती वेळाचं आहे, त्यामुळे पाऊण तासाचं आहे. गाणी किती असतील त्याच्यामध्ये, संगीतकार कोण आहे, आणि शंकरराव व्यास त्यांना करारबद्ध केलेलं आहे, गायक वादकही सांगितलेले आहेत. म्हणजे हस्तलिखित तसा तुम्ही सगळं वाक्य ठरवून टाकलं म्हणजे ते करावं लागतं शिस्तीमध्ये, कारण वेळेत ते मिळत नाही. मग शेवटी त्याने सांगितलं की काय कार्यक्रम तर होणं भागच आहे. म्हणजे मला कागद द्या, मी लिहित बसतो. आणि त्यांनी संगीत स्वतः सगळं लिहून काढलं आणि ऐन वेळेला ते संगीत प्रसारित झालं. आणि त्याच नावाने आता संगम. दुर्दैवाने असं झालं की निवेदकाने वाचताना मात्र मूळ पत्रिकेत जे नाव होतं तेच त्या लेखकाचं नाव वाचलं. त्यामुळे जरा मर्ढेकर भडकली होती असं त्यात लिहिलेलं आहे त्यांनी. तर ह्या मर्ढेकरांच्या एक माणूस म्हणून, अधिकारी म्हणून त्यांच्या आणखी एक तरी किस्सा फार सुंदर सांगितलेला आहे. त्यावेळेस आकाशवाणीमध्ये कवी आणि गायक यांच्याबरोबर करार करायची पद्धत होती. आताही असते ती, फक्त प्रत्येक कार्यक्रमापुरती असते. पण त्यावेळेला ते वर्षावर्षाचे करार करायचे. दीक्षित यांच्या मागे लागले होते की गदी बाळूकरांच्या बरोबर एक आपण करार करूया. ते म्हणले ते टाळत होते, मर्ढेकर टाळत होते, कारण कदाचित त्यांना ते थोडेसे महत्वाचे वाटले नसावे. पण म्हणजे एके दिवशी त्यांच्या केबिनमधून बाहेर पळत आले आणि अगदी अत्यंत आनंदाने उत्साहाने सांगितलं, पण ते तो बाळूंकर चांगला लिहितो रे, या भाषेत म्हणजे एखादा मस्त लिहितो, ताबडतोब त्याविषयी करार करून टाका. मी आता एक ती कविता वाचली आणि ती कविता त्यांनी मोठ्याने वाचून देखील दाखवली. मी ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. अगोदर म्हणजे पटलं तर मात्र तात्वरित स्वीकार करायचा आणि दिलखुलास कौतुक करायचं, ही देखील त्यांच्यात गोष्ट होती. त्यांच्या कविता वाचताना म्हणजे मला एक गोष्ट लक्षात आली, मला प्रत्येक गोष्ट जर चित्रात पाहायची सवय. कुठली गोष्ट मी चित्रात बघतो, ती चित्रात नाही दिसली तर मला त्रास होतो. म्हणजे अगदी कुमार गंधर्वांचं निर्गुणी भजन हे देखील मी चित्रात बघतो. मला असं वाटतं की पहाटेच्या काळोखामध्ये म्हणजे आकाशात अजून तांदण्या आहेत आणि तृप्त अशा पिकावरून येणारा जो गार वारा असतो, त्या वाऱ्यामध्ये एखादा पांढरी लुंगी आणि कोपरी घातलेला एक आकृती शेताच्या बंधाऱ्यावरनं जगाचं कल्याण मागत गात सुटलेली आहे, असं तो दृश्य दिसतो मला निर्गुणी भजन ऐकताना. मर्ढेकरांच्या कविता ऐकताना वाचताना मला गोष्ट लक्षात आली की मर्ढेकर पॅलेटरचे डायरेक्ट कलर्स घेतात आणि जाड खरखरीत प्रश्न मोठे स्ट्रोक मारत ते भलं मोठं पेंटिंग करतात. त्याचे स्ट्रोक, प्रत्येक स्ट्रोक हा लक्षणीय वेगळा असतो आणि त्या सगळ्या स्ट्रोक मधून एक चित्र तयार होतं. त्या दोन्ही किमया म्हणजे एक स्ट्रोक म्हणून वेगळा देखील पाहता येतो आणि सगळे स्ट्रोक म्हणून एक पेंटिंगही पाहता येतं. म्हणजे थोडक्यात थोडं वॅन गॉगच्या चित्रासारखं मला ते वाटतं. हे कितपत योग्य आहे किंवा चित्रात पाहण्याची फोड चांगली का वाईट हे आता हार्डिकर कदाचित त्यांच्या भाषणात सांगतील. मला आधी इथे येता आलं आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमामध्ये जो गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील अशा कार्यक्रमात इथे येता आलं, बोलता आलं, धन्यवाद. काठिण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे, भंगू दे काठिण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे, ज्ञात हे तू तील माझ्या देगळू मालिन्य आणि माझी अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्रित बियाणी, भंगू दे काठिण्य माझे
लोभ जिभेचा जळू दे, लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा, दे थिजू विद्वेष सारा, द्रौपदीचे सत्व माझ्या, द्रौपदीचे सत्व माझ्या, लाभू दे भाषा शरीरा, लाभू दे भाषा शरीरा, भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. ही कविता, संपूर्ण कविता इथे 12 कडव्यांची आहे, ती नंतर आपल्याला वाचायला मिळेल. मी या कवितेला मर्ढेकरांचं स्तोत्र म्हणतो. आणि संपूर्णपणे कवी म्हणून आपण काय करू इच्छितो, आणि वाणीची देवता जी सरस्वती, तिचीही त्यांनी प्रार्थना केली की माझ्या मनाचा कठोरपणा जाऊ दे, भंगू दे काठिण्य माझे. मी अभिमानी आहे, मी गर्विष्ठ आहे, मी तापट आहे, ते जाऊ दे. आम्ल जाऊ दे मनीचे. आम्ल म्हणजे ऍसिडिटी. ती मनातनं पोटात जाते का पोटातनं मनात जाते हे सांगणं कठीण आहे, पण ती माणसं चिडचिडी असतात काय ऍसिडिटीची. ती माझी बौद्धिक आणि शारीरिक ऍसिडिटी जाऊ दे. का? येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या, दे गळू मालिन्य आणि. माझ्या मनात काही वेळा वाईट विचार येतात, काही वेळेला वाईट हेतूने मी काही गोष्टी करतो, ते सगळं जाऊ दे. माझी या अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री. तिथं आपली शेतकऱ्याची उपमा. त्वत बियाणी ते म्हणतायत की तुझं बेणं माझ्या वावराच्या अशा जागेत टाक की जे अजून मलाही माहित नाही कुठली जागा आहे, की जिथे ते फुलून येईल. आणि तिसरं कडवं फारच अर्थपूर्ण आहे. लोभ जिभेचा जळू दे. मगाशी हे सांगत होते, हर्डीकरांची 7-8च पुस्तकं आहेत. मर्ढेकरांच्या फक्त 150 कविता आहेत, आणि त्यातल्या तर काही 1-1 कडवेचे आहेत, काही 2-2 कडवेचे आहेत. पण 1000 कविता लिहून जे मिळणार नाही ते स्थान मर्ढेकरांना एवढ्या थोड्या कवितेने. कविता इतक्या जास्त का निर्माण होतात? ते एका विशिष्ट वयात प्रत्येकाच्या मनात कविता असते आणि ती कागदावर लिहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, हे एक कारण आहे. पण त्याहीपेक्षा कविता लिहिणं आणि गाणं लिहिणं, गाणं लिहिणं सोपं असतं आणि आपण गाण्यांना कविता म्हणतो, त्याच्यामध्ये फरक आहे. माडगुळकर हे फार मोठे गीतकार, आणि त्या मानाने माडगुळकर हे कवी म्हणून मर्ढेकरांच्या आसपास नाही जाऊ शकत. पण माडगुळकरांचा इथे अधिक्षेप नाहीये. एकीकडे तुम्हाला असं दिसेल की तुकारामानंतर जास्तीत जास्त काव्यातल्या ओळी माडगुळकरांच्याच आहेत मराठी लोकांच्या तोंडात, हे त्यांचं यश आहे. पण कविता आणि गाणं तर मर्ढेकरांनी फार थोड्या कविता लिहिल्या. लोभ जिभेचा जळू दे, की काही माणसांना उगीच बोलत बसायची सवय असते, त्याचे काही माणसांना कविता लिहायची सवय असू दे. तो लोभ जाऊ दे माझा, दे थिजू विद्वेष सारा. मला पुण्याचा आता द्वेष करायचा नाही, राग लोभून मला ठेवायचे नाही. आणि माझी भाषा कशी असू दे, द्रौपदीचे सत्व माझ्या, की द्रौपदीची वस्त्र काढून घ्यायचा प्रयत्न झाला तरी द्रौपदीचं पावित्र्य कमी झालं नाही, असं तेज माझ्या भाषेला येऊ दे, असं मर्ढेकर म्हणतात. म्हणून मी या कवितेला मर्ढेकरांची प्रार्थना म्हणतो. मर्ढेकरांनी लिहिलेलं एक काव्यदेवतेचं म्हणा, सरस्वतीचं म्हणा, स्तोत्रच मी म्हणतो. त्यांनी म्हणलं तसं,
गावकरी बंधू, मुर्डेकर प्रेमी आणि हे सगळे विनोद बरोबर या कामात झटलेले कार्यकर्ते. माझं पहिलं काम आहे यांना शाबासकी देणं. गेल्या 20-22 वर्षातली माझी 10वी किंवा 11वी खेप आहे मरण्याची. आणि दरवेळेला मी विचार करायचो की हे सगळं आत्ता पडतं का मग पडतं अशा अवस्थेत आहे. जागा तर इतकी सुंदर आहे, कृष्णाकाठ इथून दिसणारा इतका सुंदर आहे, तसंच पलीकडच्या काठावरनं जे हा सगळा मठ आणि मरडं दिसतं ना, तेही पाहणं तितकंच सुंदर आहे. आणि दगडी पायऱ्या होत्या त्या तर अतिशय सुंदर दिसत होत्या, पण त्या इतक्या गुळगुळीत झाल्या त्या की तिथे माणसं घसरून पडायची शक्यता निर्माण झाली ती, म्हणून आता तिथे कॉन्क्रिटीकरण केलं. आणि मी सारखा विचार करायचो, यांनी म्हटलं की मला काही सरकारबरोबर पैसे मिळण्याची शक्यता नव्हती. हे तर खरंच आहे, आम्ही कायम सरकार विरोधातच आहोत. कोणाचंही सरकार असो, आम्ही कायम विरोधी पक्षात असतो. कारण मी तर लोकांना सांगतो, बस सरकार दरबारी काही काम असेल तर माझं नाव घेत जाऊ नका तिथे, आणि याला खर्च येणार हेही मला माहीत होतं. यांनी जसं म्हणलं तसं माझे वाचन खूप आहे, अभ्यास खूप आहे, माणसंही खूप मी गोळा केली आहेत, पैसे गोळा करायचे राहून गेले. आणि माझा असं कोणी सदन मित्र मला भेटेना की जो मर्डेकरांच्यासाठी 5 लाख रुपये 10 लाख रुपये इथे घालेल. पण हे घालायची गरज होती. इथे वीणाताई मर्डेकर म्हणून मर्डेकरांच्या चुलत भावजाई त्या इथे राहत असत. त्यांना मी अनेक वेळा भेटलेलो आहे. त्याच्यानंतर एक त्यांचं नाव विसरलं, पण एक बाई इथे राहत होत्या सगळी देखभाल बघायला, त्यांच्याशी मी बोलून गेलेलो आहे. आणि मर्डेकरांचे आणि एक कोणीतरी पुतणे विनय मर्डेकर म्हणून मुंबईचे आहेत, त्यांनी याच्यात काही लक्ष घातलं होतं. पण शेवटी एकदा तर तुमच्या हाताने गंगेत घोडून आलं आणि ही फार चांगली गोष्ट झाली. माझं मी वैयक्तिक काय म्हणायचं तुम्हाला शाबासकी म्हणून मी तुम्हाला पुण्याला या माझ्याकडे या सगळ्या कामासाठी 11,111 रुपयाची माझी स्वतःची देणगी. आणि नंतर समजा मला जास्त पैसे मिळाले कुठून तर पुन्हा देईन, पण आता एवढी देणगी माझ्याकडनं तुम्ही घेऊन जा. ही पुण्याहून 4 माणसं आणली आहेत, नाही सगळी तुमच्या उपयोगाची माणसं आणली, त्यांना सोडू नका. हे चित्रकार आहेत. मर्डेकरांच्या पुतळ्याऐवजी तैलचित्र इथे लावावं. मर्डेकरांनी पुतळा संस्कृती फारशी पसंत पडली नसती, तर त्याचा विचार करा. आणि तैलचित्र जर लावायचं असेल तर मी चित्रकार धरून आणलेलं आहे तुमच्यासाठी. इथे तुम्ही मगाशी म्हणला तिथे विजेचा प्रश्न आहे, मगापासूनच कितीतरी वेळा वीज आली आणि गेली. तर सौर ऊर्जा आणि हरित ऊर्जा याच्यातले तज्ज्ञ अरविंद करंदीकर आहेत, त्यांना धरून आणा इथे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे सोलरचं काहीतरी बसवून घ्या. हेमंत साठे आर्किटेक्ट आहेत. इथे अजूनही आर्किटेक्चरली वास्तुशास्त्राला अनुसरून काही बदल, सुधारणा आणि सौंदर्य आणि स्वस्तात निर्माण करणं शक्य असेल त्याच्यासाठी ते तुम्हाला सल्ला देतील. चौथा माझा मित्र देवेंद्र शिरूरकर आहे. तो लेखक आणि पत्रकार आहे. तर तो इथल्या कामाची प्रसिद्धी आणि न जाणू एखाद दिवशी तो मर्डेकरांच्यावर कादंबरी सुरू झाली. तर असे सगळी कामाची माणसं आणलेली आहेत. त्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घेऊन ठेवा, नंबर घेऊन ठेवा. आणि तुम्ही जे सगळ्यात महत्त्वाचं मला याच्यात गावकऱ्यांचा काय भूमिका होती, काय रोल होता, तर गावकरी इथे आलेले आहेत, आनंदाने सहभागी झालेले आहेत. आणि मोकळेपणाने त्यांनी सांगितलं की या कविता आम्हाला समजत नाही, तर त्या कोणी समजावून सांगेल का. तर गावकऱ्यांच्याही सहभागाचं मी स्वागत करतो. चांगलं काम केलं की नवीन कामं मागे लागतात, पण ती चूक तू आता करून बसलेला आहे. चाफळचं काम तुझ्याकडे ऑलरेडी आलेलं आहे. मी आणि एक काम तुझ्या गळ्यात घालणार आहे, म्हणजे या सातारच्या शाहूपुरी शाखेच्या गळ्यात. मला शाखा हा शब्द आवडत नाही, दुसरं काहीतरी म्हणा. शाखा शब्दाची मी इतकी धास्ती घेतलेली आहे आणि आता सगळा देशच एक मोठी शाखा झालेली आहे असं मला काही वेळा वाटतं. तर दुसरं काहीतरी म्हणत चला तुम्ही. परंतु अनेक काम मी तुमच्या गळ्यात घालणार आहे.
तुम्ही इथूनच कृष्णाकाठाने खाली गेलं की रहमतपूर आहे, आणि रहमतपूरच्या एका कुटुंबाचं नाव घेतलं तुम्ही, कवी गिरीश आणि त्यांचे चिरंजीव वसंत कानेटकर. तिथेच त्याच गावात गोपू देशपांडे हे पुन्हा मर्ढेकर जसे कवितेमध्ये युगप्रवर्तक, तितके नाही पण जवळपास तितकेच मराठी नाटकामध्ये युगप्रवर्तक गोपू देशपांडे तेही त्याच गावचे. त्यांचंही घर आहे, त्यांच्याही घरी मी अनेक वेळा गेलेलो आहे. वसंत कानेटकर आणि गोपू देशपांडे एका गावात जन्माला येणं म्हणजे भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व एका गावात जन्माला येण्यासारखं आहे. किंवा सचिन तेंडुलकर आणि आता ओपनर म्हणून नाव घ्यायचं तर यशस्वी जायस्वाल हे एका ठिकाणी एका गावात एका खेळपट्टीवर खेळण्यासारखं आहे. तर तुम्ही आणि यशवंतांचं जे तुम्ही करणार आहात त्याच्या माझं पूर्ण सहकार्य राहील. कारण मी जी मराठी कवितेची परंपरा मानतो त्याच्यात मी एक ओळच अशी लिहिलेली आहे की यशवंत बोरकर, रेगे इंदिरा, सुर्वे ढसाळ जवळ होते, कुसुमाग्रज, मर्ढेकर, अनिल आमटे आपलेच होते. अशा माझ्या एका कवितेत 2 ओळी आहेत. त्यामुळे यशवंत हे सुद्धा मराठी कवितेतलं फार मोठं नाव आहे. शिरीष म्हणाला की मर्ढेकर हा माझा हळवा भाग आहे. ते तर खरंच आहे. मी आता मला या जूनमध्ये 75 वर्ष पूर्ण होती. मी 14व्या वर्षी मर्ढेकर सिरियसली वाचायला लागलो, तो अजून वाचतोय. आणि माझ्या पुस्तकात मी एके ठिकाणी म्हटले की वारकरी जसे चारी महाराष्ट्राचे 4 वेद आहेत, ज्ञानेश्वरी, नंतर तुकाराम गाथा, एकनाथांचं भागवत आणि नामदेव गाथा, हे 4 वेद आणि 5वा वेद म्हणजे समर्थांचा दासबोध, हे जसे वारकरी किंवा भक्तिमार्गी लोक पुन्हा पुन्हा वाचत राहतात, तसं मी मर्ढेकरांच्या कविता, मर्ढेकरांचं इतर लेखन पुन्हा पुन्हा वाचत राहतो. एक काळी तर माझ्या डोक्यात मर्ढेकर इतके घुसलेले होते की मला वाटायचं मी 46व्या वर्षी मरणार त्यांच्यासारखं. हे माझे 2 आवडते लेखक, एक इंग्रजी लेखक जॉर्ज ऑरवेल, तोही 46 वर्षाचा असताना गेला, आणि दुसरे मर्ढेकर, तेही गेले तेव्हा 46 वर्षाचे होते. 56 होतं, 56 वय होतं, 56. 9 सालचा जन्म आणि 56 सालचं निधन. 47व्या वर्ष लागलं, 46 पूर्ण झाले ते 47व्यावर लागलं. कारण मांडेकरांचा जन्म डिसेंबर मध्ये, त्यामुळे 47वी पूर्ण झालेली नव्हती. तर या दोन्ही लेखकांचे मी इतका एकरूप झालेलो होतो, पण सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा तसं काही घडलेलं नाहीये. आणि आता मी 75ला आलेलो आहे. कदाचित 25 वर्षांनी मी येईन इथे या कार्यक्रमाला, मला माहिती नाही, तेव्हा तुम्ही सगळे असा म्हणजे काय मला आवडलं या जागेचं, तर मर्ढेकरांची रामावरची भक्ती, श्रीराम समर्थ असं मर्ढेकरांच्या प्रत्येक पत्रावर लिहिलेलं असायचं. या घराण्याचं रामदासी पंथाशी नातं हे अमृतेश्वर गोसावी म्हणून मर्ढ्याचे समर्थांचे डायरेक्ट थेट शिष्य होते. त्यांनी हा मठ इथे स्थापन केला. म्हणजे आपण ज्या जागेत बसलेलो आहोत ना, ही जवळजवळ 350 ते 450 वर्ष जुनी जागा आहे. त्यांचीच खाली समाधी आहे. आणि म्हणून मी मगाशी यांना म्हटलं की कार्यक्रम सुरू करायच्या आधी मी समाधीचं दर्शन घेऊन येतो. आणि रामदासांची एक शब्दरचना आहे, होआवा निगूढ मठ. ते वातावरण तुम्ही खाली त्या तळघरात गेलात ना की रामदासांना तिथे काय म्हणायचं होतं. शब्द कवितेत आले की अवघड वाटतात, पण आपण त्या शब्दांच्या सारखे जागा शोधून काढली ना किंवा माणूस शोधून काढला, शब्द सोपे होतात. तसं होवावा व्हावा म्हणजे निगूढ मठ, अशा जागी उपासना करायला, तपस्या करायला मिळावी. तर ते त्या खाली तळघरात गेलं ना, कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही या,
तिथे एक असं अतिशय गूढ आणि शांत आणि थंड वातावरण असतं. आसपासच्या कोलाहलापासून आपोआप आपली सुटका होते. तर ते मला पहिल्या वेळेपासून, आणि इथे मला अनेक अद्भुत बघायला मिळालं. म्हणजे इथे एक आड आहे, म्हणजे छोटी विहीर आहे. छोटी म्हणजे खोलीला छोटी नाही, रुंदीला. एकदा मी आलो त्यावेळेला त्या वीणाताई होत्या इथे, तर ती विहीर स्वच्छ करायचं काम चाललं होतं. विहीर स्वच्छ करायची म्हणजे काय, एका दोरखंडाला खाली एक दांडी बांधली होती, एक माणूस असा उभा आतमध्ये सोडायचा आणि तो थोडा थोडा गाळ काढायचा आणि ती बादली वर पाठवायची. इतकी ती अरुंद विहीर आहे. ती सुद्धा इकडल्या भागात, म्हणजे इथे जवळच कुठेतरी 12 मोटर चालणारी सुद्धा विहीर आहे. परंतु ह्या सगळ्या नदीच्या चढावरती असलेल्या गावांच्या मध्ये विहिरी अशा खोल कराव्याच लागतात, कारण नदीच्या लेवलला जाईपर्यंत तिथे पाणी लागत नाही. तर ती विहीर सुद्धा मला अशी एक गूढच वाटली त्यावेळेला. तर असं सगळं गेल्या 20 वर्षात जे मी पाहत होतो, आणि इथे काहीतरी व्हावं, इथे काहीतरी चांगलं व्हावं, आणि ही जागा पुन्हा वहिवाटीत यावी, आपला ग्रामीण शब्द वापरायचा झाला तर. आणि तुम्ही फार चांगलं केलं. इथे येणाऱ्यांनी नतमस्तक होऊनच यायचं आहे, स्वखर्चाने यायचं आहे. हे धोरण तुम्ही बदलू नका. म्हणजे काय होईल, खरंच ज्यांना आच आहे ना, खरंच ज्यांना आतून तो किडा चावलेला आहे, तीच माणसं येतील. फॅशन म्हणून कोणी इथे येणार नाही, आणि फॅशन म्हणून कोणी यावं अशी मर्ढेकरांची सुद्धा इच्छा नव्हती. मी मर्ढेकरांच्यावर किती वेळ बोलू शकेन. मी मर्ढेकरांच्या चरित्रावर बोलू शकेन, कवितांच्यावर बोलू शकेन. कवितेचे म्हणजे समीक्षकांच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रतिभासृष्टी आणि शैली आणि शब्दकळा आणि आशय आणि रूप आणि त्याच्यातले विरोधाभास आणि मर्ढेकरांची खास अशी सगळी तंत्र, हे सगळं मी किती वेळ बोलू शकेन. पण तितकं सगळं आज बोलायची काही गरज नाही. मात्र एक लक्षात घ्यायची गरज आहे की मर्ढेकरांनी कवितेकडे ज्या गांभीर्याने पाहिलं, तसं पाहणारे फार थोडे कवी आहेत. मर्ढेकरांना पु ल देशपांडेंनी पत्र लिहिलं होतं. लक्षात घ्या, मोठी नावं आहेत. आणि त्यांनी असं सुचवलं होतं की तुमचं मराठी चांगलं आहे, तुम्ही कविता लिहिता, तुमचं इंग्लिशही चांगलं आहे, तर तुम्ही बालकवींच्या फुलराणी या कवितेचं तुम्ही इंग्रजी भाषांतर करा. आणि या भाषांतराच्या बाबतीत नेहमी होणारी गल्लत आहे. सगळ्यांना असं वाटतं की ज्याला त्या दोन्ही भाषा येतात तो भाषांतर सहज करू शकतो. भाषांतरासाठी अर्थ समजायला दोन्ही भाषा येण्याचा उपयोग आहे, पण भाषांतर करण्यासाठी भाषांतरकाराला त्या मनस्थितीमध्ये, त्या मूडमध्ये जावं लागतं. आणि पुलंना असं वाटलं तर की मर्ढेकर खुश होते, का मर्ढेकरांच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव 2 कवींचा आहे. तो तरुणपणी बालकवींचा आहे आणि नंतरच्या आयुष्यात माधव जुलियन उर्फ माधवराव पटवर्धन यांचा आहे. त्यामुळे आपण मर्ढेकरांच्या काळजाची नाजूक तार छेडतो आहोत असं बहुतेक पु ल देशपांडेंना वाटलं. मर्ढेकरांनी त्यांना संतापून उत्तर दिलं की पा तुम्ही विनोदी बोलता, तुम्ही पॉप्युलर आहात, पण असे विनोद करू नका. त्यांनी असं म्हणलं, बालकवी काय इतक्या सहजासहजी कुणी कोणाला सांगावं. आता हे खरं म्हणजे कुणी कोणाला सांगत नाही. दोघांनाही त्या काळात, म्हणजे मर्ढेकर 56 साली गेले तर त्याच्या आधी पु ल देशपांडेंचं बऱ्यापैकी नाव झालं होतं, जरी आजच्या इतकं नाही. तरी ते म्हणले, खबरदार भलत्या सूचना करायच्या नाही. एक मी कविता कोणावर लिहावी, कशी लिहावी हे तुम्ही कुणी मला सांगायचं नाही. आणि इथे मर्ढेकर थेट केशवसुतांशी सांधा जोडतात.
अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता म्हणून. सांगावया कोण तुम्ही कवीला, आहात मोठे पुसतो तुम्हाला. असं केशवसुतांनी मर्ढेकरांच्या 50 वर्ष आधी 60 वर्ष आधी केशवसुतांनी म्हणून ठेवलं होतं. ते तिथे मर्ढेकर परत म्हणतायत की कवितेकडे इतक्या लाईटली बघू नका. हे ठीक आहे, कविता हा शब्दांचा खेळ आहे. कवितेमध्ये नाद पाहिजे, कवितेमध्ये संगीत पाहिजे. मर्ढेकर नवकवी होते तरी सुद्धा त्यांनी मुक्त छंद लिहिलेला नाहीये. मुक्त छंदाची त्यांनी टिंगल केलेली आहे. इरेस पडलो जरबच्चमजी, मुक्त छंद तर लिहीन मी ऐस पैस आणि लफे बाज, लुगड्याचा जणू पदर इरकली. म्हणाल म्हणजे प्रतिभा यांची आता खरोखर पल्लेदार. कुठे पूर्वीची काकछत्री सम, कुठे आता ही स्काय स्क्रेपर. त्या कावळ्याच्या छत्र्या कुठे आणि गगनचुंबी इमारत कुठे. इरेस पडलो जर बच्चमजी, तर भाषेची ऐशी तैसी उलटी सुलटी करीन मीही. भव्य भयानक विराट कब्बशी. हे मर्ढेकरांचं टेक्निक आहे की ते दोन विरोधी गोष्टी एकत्र आणतात. मग ते म्हणतात की मग तुम्हाला मी काहीतरी मोठं काम केलं असं वाटेल. प्रचंड तांडव वादळ मत्त प्रमत्त आणि प्रकार इतर, बंब पुकारीन आगीचा मी, ज्वलंत या आकाडी खात. हा सगळ्या मराठी कवींना दिलेला आहेर आहे की एवढीशी काडीपेटीतली काडी विजवायला तुम्ही आगीचा बंब बोलवता. म्हणजे काय तर तुम्ही लहानसा विषयावरती इतका आकांत मांडता कारण नसताना. तर मग ते म्हणतात की म्हणाल म्हणजे मर्ढेकरच्या आता खरी जय. आता मर्ढेकरचा जय जयकार सुरू होईल. कुठे पूर्वीची गढूळ गाणी, कुठे आई ब्रास बँड की पूर्वी जात्यावरच्या ओव्या होत्या आणि आता नंतर एकदम ब्रास बँड आला. असं तुम्ही कवितेचं करता आहात ते मला करायचं नाही. तर मर्ढेकरांनी नवकवी असून कवितेमधला नाद, कवितेमधला छंद, कवितेमधलं गाणं, कवितेमधलं वृत्त, त्याची शिस्त हे अतिशय चांगलं जपलेलं होतं. मगाशी कोणीतरी गणपतवाणी कवितेचा उल्लेख केला. मला मर्ढेकरांच्या 3-4 कवितातले उल्लेख या सगळ्या परिसराशी जुळणारे वाटतात. एक म्हणजे तिथे लावलेली कविता आहे, पोरसवदा होतीस काल परवा पावे तो, होता पायात ही वारा काल परवा पावे तो. आज टपोरले पोट जशी मोगरीची कळी, पडे कुशीतून पायी मुक्या जीवाची साखळी. पोरसवदा होतीस काल परवा पावे तो, होता पायात ही वारा काल परवा पावे तो. पोरसवदा होतीस काल परवा पावे तो, थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेईतो. थांब उद्याचे माऊली तीर्थ पायांचे घेईतो. पोरसवदा होतीस. आता ही पैलटकरणीच्या बाबतीत ही बापाची भूमिका आहे. मुलीचं पहिलं बाळपण झालं की बापाने सुद्धा, ती आता मातृदेवता आहे, ती आईच्या भूमिकेत आहे म्हणून तिच्यासमोर वाकायचं असतं. ही श्रद्धा अजूनही ग्रामीण भागात ती टिकून आहे. मर्ढेकरांच्या एका कवितेत कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो. नदी आपल्या पाठीमागे येते आणि इथेच डोळे बघा कृष्णेला. त्यामुळे ते डुंबणं जे म्हणतायत आणि ते म्हणतात की खुल्या चांदण्याची ओढ, ही पण कविता इकडे लावलेली आहे माझीही जुनीच.
आणि नदीच्या पाण्याची शिळ ओळखीची तीच. तर नदीच्या पाण्याची शिळ म्हणजे काय? मराठीत एक भावगीत आहे, रानात गेली बाई शिळ. ती ही शिळ नाही. पाण्याला एक स्वतःचा सूर असतो. पाणी ज्या वेळेला संततधार वाहत असतं त्याला ते नदीच्या पाण्याची शिळ म्हणतात. एका कवितेमध्ये मर्ढेकरांनी 3 शेतकरी बाया एकमेकीशी बोलतायत अशी त्यांची ती कविता आहे. बोंड कपाशीचे फुटे उले वेचताना उर, आज होईल का गोड माझ्या हाताची भाकर. भरे भुईमुग दाणा उपटता स्तन हाले, आज येतील का मोड माझ्या वालांना चांगले. वांगी झाली काळी निळी, ती तरी आपली कृष्णाकाठचीच वांगी आहेत. वांगी झाली काळी निळी काटा बोचे काढताना, आज होतील का खुशी माणसं ग जेवताना. गणपतवाणी मध्ये जो वाणी आहे ना तो पक्का छोट्या खेड्यातला वाणी आहे. असं मी का म्हणतो ती कविता म्हटली की तुमच्या लक्षात येईल. आणि ती मर्ढेकरांनी अतिशय नेमकेपणाने ती कविता लिहिलेली आहे. ते त्यांच्या सगळ्याच कवितात नेमकेपणा आणि अचूकपणा आहे, पण त्याच्यातले डोळ्यापुढे चित्र कसं उभं राहतं पहा. गणपतवाणी बिडी पिताना, वाण्याची गोष्ट सांगता येते. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, म्हणायाचा आणि मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, म्हणायाचा आणि मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. पण वाणी असला तरी मूड असतात त्याचे. मिचकावनी मग उजवा डोळा उडवून तैशी डावी भिवई, भिरकावनी ती तशीच द्यायचा. काडी चावलेली भिरकावून द्यायचं. लकेर जैशी बेचव गवई, मग अशी मी गायलो त्याच्यात तशी एखादी गेली असेल की एखादी बेसुरी सोरावट निघून जाते. हा वाणी असं का वागायचा? तर त्याचं जीवन अतिशय छोटं होतं. गिराहिकाची कदर राखणे. गिराहिक आलं तर ग्राहक एव राजानं. ग्राहक हा परमेश्वराचा अवतार आहे. धीरे जिरे धने आणि धान्य गळीत, गळीताचे धान्य जिरे मसाल्याचे पदार्थ आहेत. खोबरेल आणि तेल तिळीचे, विकून बसणे हिशोब कोळीत. रोज गिराईक येऊन गेले की 2 आण्याचे 4 आण्याचे. खेडेगावातले गिराईक त्या काळात काय असणार? गिराईकाची कदर राखणे जिरे धने आणि धान्य गळीत, खोबरेल आणि तेल तिळीचे, तिळाचं तेल, विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नावरती धूर सांडणे, क्वचित बिडीचा वा पणतीचा. म्हणजे वाण्याचा अग्नीशी संबंध फक्त बिडी पेटवण्यापुरता नाहीये. पणती हे जे श्रद्धेचं प्रतीक आहे ते सुद्धा त्याच्या आयुष्यात असतं. स्वप्नावरती धूर सांडणे, क्वचित बिडीचा वा पणतीचा मिणमिण जळत्या, आणि लेटणे म्हणजे आडवं होणे, वाचित गाथा श्री तुकयाचा. आणि तुकाराम सुद्धा आमच्या सदानंद मोरेंनी नवीन शोध लावायच्या आधी तुकाराम वाणी जातीचं धरले जायचे. आणि म्हणून वाणी सगळे वाणी तुकारामासारखे झाले नाहीत हे चांगलंच झालं. म्हणजे नाहीतर या देशातला व्यापार धंदा केव्हाच निकालात लागला असता. पण वाण्यांच्या घरी तुकाराम गाथा असायची. गोणपटावर विटकर रंगी सतरंजी. गोणपटावर म्हणजे खाली गोणपाट घालायचं, त्याच्यावर मळखाऊ सतरंजी घालायची. उसाचं पोते, धान्याचं पोतं उसाला, आडोशाला वास तुपाचा, असे झोपणे माहीत होते. वाण्याच्या आयुष्यात शृंगार वगैरे नाहीये. आणि खेडेगावातला वाणी शहरातल्या वाण्यासारखं शटर डाऊन करून घरी जात नाही.
तो त्या दुकानातच झोपतो. सगळं आयुष्य म्हणजे त्याचं दुकान असतं, त्याचं सगळं जग म्हणजे त्याचं दुकान असतं. काडे गणपत वाण्याने त्या हाडांची ज्या आयशी केली, दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि करुतली. ज्या निष्ठेने वाण्याने धंदा केला, साधेपणाने राहिला, गिराईक सांभाळले, हिशेब ठेवले आणि रोज तुकारामाचे 4 अभंग तरी वाचले, त्या वाण्याची काही माडी बांधून झाली, हाडांची काढं मात्र झाली. ती कोणाला कळली नाही, दुकानाच्या जमिनीला कळली. काड्या गणपत वाण्याने ज्या चावूनी चावूनी फेकून दिधल्या, त्या प्रत्येक काडीबरोबर तो स्वतःचं एक स्वप्न फेकत होता ना. माडी बांधायचं स्वप्न होतं, मग माडी बांधल्यावर त्याच्यात अमुक करील तमुक करील. काड्या गणपत वाण्याने ज्या चावूनी चावूनी फेकून दिधल्या, दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि करुतल्या. म्हणजे मिश्किलपणाने सुरुवात होणारी कविता एका गंभीर कारुण्याकडे कशी जाते बघा. गणपतवाणी बिडी बापडा. बिडी बापडा म्हणजे त्याला बिडीचं व्यसन कधी सुटलं नाही, आदत से मजबूर. गणपतवाणी बिडी बापडा, पिता पिताना मरून गेला. एक मागता डोळे 2, देव देशचे जन्मान झाला. आता ह्या ओळीवर मराठीतल्या समीक्षकांनी इतका गोंधळ घातलेला आहे, काही बोलायची सोय नाही. का प्रत्येकाला 2-2 डोळे आहेत आणि जिभा तर प्रत्येकाच्या मोठ्या आहेत. पण इथे साधा अर्थ असा आहे की गणपत वाण्याचं आयुष्य इतकं मर्यादित होतं, पण निष्ठा मोठी होती त्या आयुष्यभरची. आणि त्याला एकच डोळा पुरे होता खरं म्हणजे. 2 डोळे म्हणजे काय, एक नशिबाने वाट्याला आयुष्य जे आलं आपल्या, ते जगत राहणं हे पहिल्या डोळ्याचं काम. आणि स्वप्न पाहणं. स्वप्न काय असतात, जे आपल्या आयुष्यात वाट्याला आले ती स्वप्न आपण पाहत नाही, त्याच्यापेक्षा वेगळी पाहतो. ती वेगळी स्वप्न शोधण्याचं दुसरं काम. पण दुसरा डोळा त्याचा कधी उघडलाच नाही. तो त्या डोळ्यातनं त्याला जे पाहायचं होतं ते कधी त्याला पाहता आलं नाही, ते प्रत्यक्षात घडलं नाही. मर्ढेकर अवघड नाही आहेत. मर्ढेकर बंदुकीच्या गोळीमध्ये जशी ती ठासून दारू भरलेली असते, म्हणजे सुरुंगाची दारू, स्फोटाची दारू, तसे मर्ढेकर प्रत्येक शब्दामध्ये ठासून अर्थ भरतात. तिथे तुम्हाला आपल्या ह्याचा जोरात टोला मारला की स्फोट होतो आणि सगळा अर्थ स्पष्ट होतो. तर असं मर्ढेकरांनी जी कविता, मराठी कविता नुसती गाण्याकडे चालली ती, नुसतीच निसर्ग वर्णनाकडे चाललेली होती, नुसतीच प्रेमजीवनाकडे चाललेली होती, हे मर्ढेकरांच्या आधीचे प्रवाह आहेत सगळे. नुसतीच देशभक्तीकडे चाललेली होती, नुसतीच अध्यात्माकडे चाललेली होती, नुसतीच भक्तिकाव्याकडे चाललेली होती. हे सगळे रंग मर्ढेकरांनी नव्या पद्धतीने मराठी कवितेत आणले नव्हे, ते रूढ केले. एक एक कवितेवर मर्ढेकरांच्या लोकांना 10-10 वर्ष काम करायला लागलं. त्यावेळेला ती कविता उलगडत गेली. म्हणून तुम्ही जे शब्द वापरताय युगप्रवर्तक कवी, हे निर्विवाद आहे. मर्ढेकरांच्या पासून मराठी कवितेचं नवयुग सुरू झालं. त्या घराण्याच्या मूळ जागेमध्ये मला, मग तुम्ही म्हणलात तसं, आज मला वाटतं पहिल्यांदाच मर्ढेकरांचा स्मृतिदिन साजरा होत आहे. मी सुरुवात एक कविता गाऊन केली. तो राग सारंग होता, दुपारचा राग होता. मध्ये एक कविता म्हटली, तो राग यमन होता, संध्याकाळचा होता. मर्ढेकरांना, ही मुद्दाम का सांगतोय तर मर्ढेकरांना शास्त्रीय संगीताचं जाणही होती आणि आवडही होती. त्यामुळे शेवट करताना अर्थातच भैरवी आणि या तिन्ही चाली मी लावलेल्या आहेत.
हा तुमच्याकडे एक हट्ट करणार आहे मी. हे तुमचं सातारचं साहित्य संमेलन होईल ना, जे केव्हा होईल तेव्हा, तोवर मी असलो ना तर माझा एक मर्ढेकर दर्शन म्हणून कार्यक्रम आहे 2 तासाचा. तो तुम्ही बोलवा न बोलवा मी इथे येऊन करणार त्या संमेलनाचा एक भाग म्हणून. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच वॉर्निंग देऊ ठेवतो. ही पुन्हा एक प्रार्थनाच आहे की मला ज्या पद्धतीची कविता लिहायची इच्छा आहे ती माझ्या हातात येते आणि काही वेळा माझ्या हातात येत नाही, कारण तुझा स्पर्श मला पुरेसा झालेला नाही. पण ते मर्ढेकर आहेत, ते तुझा स्पर्श नाही म्हणत, ते म्हणतात की तुझं नख माझ्या नरड्याला लागू दे. आता नरड्याला नख लावणं ही खरं म्हणजे हिंसेची प्रतिमा आहे. पण मर्ढेकरांचा वेगळेपणा असा की ते हिंसेची प्रतिमा सुद्धा आपल्या हातून काहीतरी नवीन निर्माण व्हावं म्हणून वापरतात. किती पायी लागू तुझ्या, किती आठवू ग तू ते, किती पायी लागू तुझ्या, किती आठवू ग तू ते, किती शब्द बनवू गा, अब्द अब्द मनी येते, अब्द अब्द मनी येते. किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तू ते, किती शब्द बनवू गा, अब्द अब्द मनी येते, अब्द अब्द मनी येते. काय गाम्या पामराने खरडावी बाराखडी, काय गाम्या पामराने खरडावी बाराखडी, आणि बोलावी उत्तरे 3 पट वाचो म्हणी, आणि बोलावी उत्तरे 3 पट वाचो म्हणी. किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तू ते, किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तू ते, किती शब्द बनवू गा, अब्द अब्द मनी येते, अब्द अब्द मनी येते. कधी लागेल गाणं खा, कधी लागेल गाणं ख तुझे माझी आंगळ्याला, कधी लागेल गाणं ख तुझे माझी आंगळ्याला, आणि सामर्थ्याचा स्वर माझी आगा व्यंजनाला, आणि सामर्थ्याचा स्वर माझी आगा व्यंजनाला. किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तू ते, किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तू ते, किती शब्द बनवू गा, अब्द अब्द मनी येते, अब्द अब्द मनी येते, अब्द अब्द मनी येते, अब्द अब्द मनी येते. आज एक समाधान सुद्धा आहे की बासी मर्ढेकरांना निवृत्तीचा काळ ह्या घरातच व्यतीत करायचा होता आणि कदाचित त्यांना ह्या कविता ह्या रामाच्या देवळात ह्या घाटावर बसून सादर करायच्या होत्या. आज लाखेंनी आणि तुम्ही ज्या कविता सादर केल्या, म्हणजे रश्मिताईंनी घराचं ज्यावेळेस लोकार्पण केलं त्यावेळेस अशी उद्गार काढली होती की आज आत्म्याला त्यांच्या शांती लाभली असेल. पण खरं तर त्यापेक्षा आज त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल असं मला म्हणावंसं वाटतं की मर्ढेकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं की निवृत्तीनंतरचा काळ सगळा मराठ्याच्या गावी व्यतीत करायचा, मराठ्याच्या घरावर त्यांचं नितांत प्रेम होतं आणि मराठ्याचा कृष्णाकाठ हा सगळा त्यांच्या कवितेत आहे. मरड्यावर त्यांचं नितांत प्रेम होतं आणि त्यामुळे मर्ढेकर जिवंत करण्याचं काम आजच्या कार्यक्रमाने विनय हर्डीकरांनी, लाखेंनी किंवा रवी मुकुलांनी केलेलं आहे. मर्ढेकरांनी ज्या काय गोष्टी केल्या होत्या त्या
कमी शब्दात, मोजक्या शब्दात अतिशय समर्पक रीतीनं त्यांनी मांडलेले आहेत. विनय हर्डीकरांनी ज्या सूचना केलेल्या आहेत की त्यांचं तैलचित्र रवी मुकुलांना आणलेलं आहे, तर आम्ही विनंती रवी मुकुलांना करतो की तुम्ही त्यांचं तैलचित्र करावं, त्याचा खर्च आम्ही देऊ. म्हणजे आम्ही विना मानधन वगैरे म्हटलं तर ते ह्याच्यासाठी म्हटलेलं नाही. तर रवी मुकुलांसारखा माणूस एकतर इथं येतो हे सुद्धा आमचं भाग्य आहे. कारण रवी मुकुलांशी ओळख काढून त्यांच्याकडून एखादं काम करून घेणं किती अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे हे आम्हाला माहिती आहे, ह्याची जाणीव आहे की रवी मुकुल हे किती मोठं व्यक्तिमत्व आहे. विनय हर्डीकरांनी ते किती सहज आमच्या ओट्यात टाकलं. म्हणजे देव मागतो एक डोळा आणि आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. तसे हर्डीकरांचा उपयोग हे घर सजवायला किंवा आधी अजून 3 आणले, अजून 3 आणलेले. म्हणजे सावंत साहेब ते 3घांचे नंबर तुम्ही घ्या आणि त्यांचा संपर्क, त्यांचा उपयोग कसा करायचा. तर मुकुलांचा नंबर मी घेतलेला आहे, कारण मला बराच मुकुलांचा उपयोग भविष्यात होईल असं मला वाटतं. तर किंवा हर्डीकरांनी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत, गोपू देशपांडेंचा घराचा विषय त्यांनी काढलेला आहे. आता ते घर कुणाच्या ताब्यात आहे वगैरे सगळं बघावं लागेल, पण ते तुम्ही बघा, आम्ही बघू. आणि एकदम सगळी कामं होणार नाहीत, पण एवढं नक्की मी सांगेन की टप्प्याटप्प्याने ही सगळी कामं आपण मार्गी लावू. आणि तुमच्या जे काही मनात असेल सातारा जिल्ह्याविषयी, सातारा जिल्ह्यातल्या साहित्यिकांविषयी, ते निश्चित करू. कारण लोक आपल्या बरोबर आहेत, लोक आपल्या पाठीशी आहेत. कमी जादा का असेना, पण ते आपल्या मागं उभे राहतात. आज कवी यशवंतांचं जी जागा आहे बांधून तयार आहे, त्याचा वापर आहे, पण तिथं गेल्यानंतर स्मारक वाटत नव्हतं. आता अमरसिंह पाटणकरांनी नेमका पुढाकार घेतला. म्हणजे योगायोग असते, एखादी गोष्ट घडायची असेल तर त्या गोष्टी घडत जातात. अमरसिंह पाटणकरांनी पुढाकार घेतला तर यशवंतांचं सुरू होईल. म्हणजे ह्या वर्षभरात यशवंत हा संपून जाईल त्यांच्या स्मारकाचा विषय. म्हणजे लगेच आपल्याला ते संपलं की गोपू देशपांडेचं तुम्ही म्हणताय तसं आपल्याला पुढं घेता येईल. आणि साताऱ्यात साहित्य संमेलन झालं तर 100% विनय हर्डीकरांचा जो कार्यक्रम आहे मर्ढेकर दर्शन, तो करावाच लागेल. कारण मर्ढेकरांची परंपरा जर तुम्हाला जपायची असेल, ती नुसती घर बांधून होणार नाही की जिथं जिथं साहित्याचा जागर होईल तिथं तिथं मर्ढेकर पोचवणं हे आपलं काम आहे. तर हर्डीकरांनी ह्या घरावर, मर्ढेकरांच्या, असंच प्रेम करावं. घरावर प्रेम केलं की ते आपोआप आमच्यावर होणार आहे. म्हणजे आम्हाला जे काही साध्य करायचं ते हर्डीकरांचं. विनोदचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये विनोद मर्ढेकर असाच सेव्ह केलेला आहे. आता त्याचाही योग सांगतो की मागच्या कार्यक्रमात रवींद्र बेडके यांनी सांगितलं की विनोद कुलकर्णीचं आडनाव बदलून आता विनोद मर्ढेकर करावं. म्हणजे बहुतेक माझा हळूहळू कुलकर्णीचा मर्ढेकर झालेला सुद्धा भविष्यात पाहायला मिळेल. तर एक चांगलं म्हणजे एक समाधान वाटतंय. म्हणजे मी प्रास्ताविक झाल्यानंतर पुन्हा बोलतोय, त्याचं कारण असं आहे की इतकं म्हणजे हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम असला तरी एक समाधान देणारा. म्हणजे आयुष्यात आपण ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रात काम करतो तर काम करत असताना मनाचं समाधान मिळत नाही, बुद्धीचं समाधान होतं. हे मी केलं, ते मी केलं, मी एवढे कार्यक्रम केले, मी मराठी भाषा पंधरवडा करतो, महाराष्ट्रात कुठंच होत नाही वगैरे, असं बुद्धीचं गर्वाचं रूप धारण होतं. पण मनाचं समाधान हे बासी मर्ढेकरांच्या घराच्या कामातून, त्यांच्या स्मृतिधनातून आज मिळालेलं आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा बोलण्याची इच्छा होते. पण इतका देखणा आणि सुंदर कार्यक्रम झालेला आहे की मनाचं खरं खरं समाधान झालेलं आहे. आणि हर्डीकर साहेब, आम्ही तुमचं मार्गदर्शन घेत हे अनेक सुंदर करू. तुम्ही अधूनमधून येत जावा इथं. अधूनमधून आपण जे जे शक्य आहे आपल्याला ते करूयात. मर्ढेकरांचं कुटुंबीय सुद्धा, म्हणजे ते सुद्धा तुमच्या वयाच्या आसपासची सगळी मंडळी त्यांच्या घरात, त्याच्यापेक्षा जास्त वयाची. म्हणजे ते पाडळीकरचे भाचे आहेत मर्ढेकरांचे, ते 92 वर्षाचे. ते सुद्धा राघव लहाने, ते सुद्धा इथं येऊन गेलेले आहेत. खरं तर आमची मर्ढेकर कुटुंबियांना विनंती की एखाद दिवशी शक्य झालं तर राघवला सुद्धा इथं तुम्ही आणायचा प्रयत्न करा. आणि त्यांनी सांगितलंय की मी प्रयत्न करतो. त्यांची तब्येत थोडी बरी, थोडी बरी नाहीये म्हणून ते पण त्यांनी येऊन जावं. म्हणजे काय आहे की हे देखणं स्मारक आपल्या वडिलांचं त्यांच्या डोळ्यात त्यांनी साठवून घेतलं म्हणजे आम्हाला आणि कृतकृत्य झाल्याचा समाधान मिळेल.
की जसं आज हर्डीकरांनी बघितलं, म्हणजे हर्डीकर हे राघव मर्ढेकर नसले तरी मर्ढेकरांचे वैचारिक पुत्र आहेत आणि त्यांचं समाधान झालं म्हणजे आम्हाला धन्य झालं की आज मर्ढेकर हयात नाहीत, पण मर्ढेकरांचा वारसा विचारांनी चालवणारे खरे वारसदार इथं आले आणि त्यांनी आमच्या पाठीवर थाप टाकली. म्हणजे कामाचं कौतुक किंवा समाधान जे म्हणतो ते आज मिळालेलं आहे. जयंती पुण्यतिथीला दरवर्षी मिळेल, मध्ये मध्ये काही कार्यक्रम सुद्धा आपण करू, पण जयंती आणि पुण्यतिथी आपण निश्चित करू आणि ती या मंदिरातच करू. म्हणजे माणसं ज्यादा येतील कमी येतील त्याचा विषय नाही, मंदिरात कार्यक्रम करू. हर्डीकर सरांना धन्यवाद देतो. रवी मुकुल सरांनी सुद्धा आमची विनंती मान्य केली, त्यामुळं अगदी लगेच नाही पण किमान जयंती पर्यंत डिसेंबर पर्यंत जर आपण केलं, डिसेंबर पर्यंत, तर जयंती तिनेच ते तैलचित्राचं अनावरण आपण जी मधल्या जागेला आता आपण फोटो लावलाय तिथंच तो फोटो काढू आणि त्या जागी तैलचित्र लावू, कारण त्या अर्जंट काय करायचं हे आम्हाला सुचत नव्हतं आणि एखादं काम एकदा तर ते तैलचित्र तुम्ही करावं ही विनंती पुन्हा एकदा करतो. आणि नंदकुमार सावंत यांनी पुढं कार्यक्रम. स्मृती दिनानिमित्त बासी मर्ढेकरांना वंदन करून माझं थोडंसं मनोगत 4 मिनिटात व्यक्त करते. प्रत्येकाच्या नियतीमध्ये काही योग लिहिलेले असतात, पण जे भाग्यवान असतात त्यांनाच हे योग कळतात आणि त्यानुसार त्यांचं आचरण होतं, त्यांचं कार्य होतं. तसेच कार्य विनोदजींनी केलेलं आहे. त्यांना यांनी त्यांच्या सहकार्यांनी सगळ्या अतिशय सुंदर मदत केलेली आहे आणि आता आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना मदत करायची आहे. आता हर्डीकर सरांनी मदत जाहीर केलीच आहे. मी पण आमच्या कुटुंबियांच्या तर्फे लवकरात लवकर काही भरघोस रक्कम पाठवण्याचं आश्वासन देते. मला जरा सगळ्यांशी बोलावं लागेल, फक्त कसं पाठवायचं काय पाठवायचं ते मी विचार करून चौकशी करून ठेवलेली आहे. दुसरं म्हणजे मर्ढेकरांच्या नात्याचा थोडा उलगडा करते. मर्ढेकरांची जी बहीण कमलताई तिच्या आम्ही नाती आहोत, म्हणजे मर्ढेकर हे आमचे मामा आजोबा आहेत. त्यांच्याकडून काही थोडासा वारसा साहित्याचा आणि काव्याचा आम्हाला मिळाला आणि म्हणून माझ्या मोठ्या बहिणीने एक कविता केली आहे, तेवढी फक्त वाचून दाखवते आपल्या संमतीने. परवाचा आपला कार्यक्रम जो झाला ना त्याच्यानंतर जो कार्यक्रम झाला आता ते ऐकलं, तो कार्यक्रम बघितल्यावर तिने केली आहे. ते फक्त जरा मोबाईलवरून वाचताना कदाचित थोडा अडचण येईल, मी शक्यतो भरभर वाचून दाखवते. कृष्णा काठी वसले होते एक चिमुकले गाव, 7 ताऱ्यांच्या कुशीतले ते मर्ढे त्याचे नाव. शिंपी न्हावी सुतारवाणी 12 बलुते दार, आनंदाने सांभाळती ते गावाचा कारभार. त्या गावामध्ये होता एक सज्जन राम भक्त, सीताराम नामे करीतो विद्यादानाचे काम. तया पोटी निपजला पुत्र एक बुद्धिमान विद्वान, स्वकर्तृत्वाने बाळने मिळवला युगप्रवर्तक कवीचा मान. परिप्राक्तनाचे भोग न चुकले प्रभू रामरायाला, तयापरी अश्लीलतेचा डाग लागला कवीच्या काव्य प्रतिभेला. प्रस्थापितांच्या दरबारी तो अपराधी ठरला, पूर्वसुरींच्या पुण्याईने ताऊन सुलाखून निघाला. नव्या जोमाने फिनिक्स सारखा पुन्हा प्रभू रमला. सज्जन सालस राम भक्त तो मनोमनी व्यतीत होता झाला. दुनियादारीच्या अनुभवे तो प्रतिभाशाली अल्पायुषी ठरला. पण वर्षामागून वर्षे सरली कवीचे स्वभाकित आले फळाला. 21व्या शतकी जनता जनार्दनाच्या मान्यतेचा कौल मिळाला. निजग्रामीचा अजित नामे ध्यास वेडा पुढे सरसावला. जनमान्यता राजमान्यता घेऊन या आला. कवीच्या मनीचे इप्सित ग्रामस्थांनी मनोमनी जाणिले. मर्ढे ग्रामी कवीच्या सदनी भिंतीवरी कवीचे काव्य रूप रेखिले. त्या रूपे जणू कवीचे
चिरस्मारकच धरणीवरी साकारले, ग्रामस्थांच्या प्रेमभावे स्वर्गी सुखावला असेल तो कविवर. अहो कोण कोण हा असे काय पुसता रसिक मान्यवर. हे तर आपले बासी मर्ढेकर, बासी मर्ढेकर. आणि आजच्या स्मृतिदिनानिमित्त म्हणून मी थोड्या ओळी वाचून दाखवते. या मी लिहिलेल्या आहेत. वर्षा मागून वर्षे जाती, दृढही होते आपुली स्मृती. जीवनास जी देते गती, आम्ही जातो पुढती पुढती. गुण जे आपण आम्हास दिधले, आम्ही प्रयत्ने जपून ठेविले. ती आमुची असे शिदोरी, या जगी आम्हासी तारी. प्रिय होते आपणा विश्व, आपण होता आमचे विश्व. मनी जागवू वैश्विक भाव, नाग धरू कशाची हाव. द्या आम्हा असा आशिष, तोडू अन्यायाचे पाश. न्यायाचा करू उत्कर्ष, करू सुदृढ समाज पुरुष. तव स्मृती अशी जगवीत, फिरतो आम्ही या वास्तूत. वाटे तव फिरतो हात, मन होते तृप्त नि शांत. मन होते तृप्त नि शांत. मनात लिहिणे तो भाग्यवंत आहे. लिहितो म्हणून मी अजूनही जिवंत आहे. लिहितो रोज कविता, गेलो थकून तरीही. हजारो विषय मधला गाता आणि गीताही. मानवी जीवनच एक सुखदुःखाची कथा. कितीही संकटे झेला तरीही जीवन व्यथा. सुचे लिहिणे तरीही अपशब्द बंधने सारी. समाज बंधनात कविता सुविचारी. युगानुयुगे सूर्यचंद्र तारे, त्यांचे गगनात खेळ सारे. पृथ्वीवरी वृक्ष बेली सुमणे, निसर्ग सदा बहारे. भूचर जलचर निशाचर सारी. जगणं असतं एकमेका अवलंबून एकमेकावरी. अनादिकाली आचार्य ऋषी मुनींनी लिहिल्या काव्यपंक्ती. संस्कृत हिंदी अर्धमागधी भाषा होत्या संगती. भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळात आज मी लिहित आहे. लिहितो म्हणूनच मी अजूनही जिवंत आहे. अजूनही जिवंत आहे. उपस्थित सर्वांनाच माझ्या अभिवादन. मला इथं बोलण्याची संधी दिली. खूप कमी वेळ आहे आणि मी एक माझी छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करते. माझं नाव पौर्णिमा अक्षय भोसले. कवितेचं नाव आहे हिशोब. दुग्धाळ झऱ्याचे रूप पाहण्या, मनुष्य दूरचा प्रवास करती. दुग्धाळ झऱ्याचे रूप पाहण्या, मनुष्य दूरचा प्रवास करती. चाकासम धावणाऱ्या या जीवांना, चाकासम धावणाऱ्या या जीवांना हे सुख निराळे भुरळ घालती. कधी हिंडतात हे कडे कपारी, कधी हिंडतात हे कडे कपारी. गुहेत बसती हे संन्यासी, क्षितिजाच्याही जावे पलाड मग. म्हणजे सुखाचा शोध घेण्यासाठी. क्षितिजाच्याही जावे पलाड मग, मंत्र सुखाचा हा शोधण्यासी. धनाने भरली सावकारी तिजोरी, धनाने भरली सावकारी तिजोरी. कितीही घ्यावी झोळी भरुनी, ना मिळेल तुझला हे मानवा, ना मिळेल तुझला हे मानवा. चहू दिशांत कोणी समाधानी. निखाऱ्यावरी शवांच्या भाजतात पोळी, निखाऱ्यावरी शवांच्या भाजतात पोळी. हात जोडुनी येतात घरी, एका हातावरी न ठरतो नेता. निखाऱ्यावरी शवांच्या भाजतात पोळी, हात जोडुनी येतात घरी. एका मतावरी न ठरतो नेता, खरे बोलण्याची सुद्धा असते चोरी. अंदाज कुणाचा येथे नाही, अंदाज कुणाचा येथे नाही. मृगजळ सारेच क्षणाचे सोबती. अंतर्मनातच विश्वाचे सुख आहे, अंतर्मनातच विश्वाचे सुख आहे. पुण्याचा हिशोब होतो शेवटी, पुण्याचा हिशोब होतो शेवटी. कवी बासी मर्ढेकरांचा आज स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजचे प्रमुख अतिथी मान्य श्री विनय हार्डीकर, त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मर्ढे ग्रामस्थ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद
शाहूपुरी शाखा म्हणून नका शाहूपुरी सातारा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत आलेले जे आपल्याला डिसेंबर महिन्यात तैलचित्र काढून त्या तैलचित्राचा आनंद तैलचित्राचा खरा आनंद आपल्या सगळ्यांनाच असणार आहे असे असलेले रवी मुकुल त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आणि कवी माननीय राजन लाखे पिंपरी चिंचवड अध्यक्ष त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक पुणे शाखेचे आदरणीय श्री चिटणीस साहेब, पाटणहून आलेले खास महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पाटणचे अमरदादा पाटणकर यांचंही मनापासून स्वागत आणि आभार. त्याचबरोबर अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय नितीन पाटील, मर्डेकर कुटुंबियांच्या आदरणीय रश्मी तुळजापूरकर, स्वाती कुलकर्णी, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले हर्डीकरांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी, त्याचबरोबर राजन लाखे यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी, या कार्यक्रमाचं नियोजन आणि संकल्पना करणारे मगाशी हर्डीकरांनी सांगितलं की रहमतपूरचं पण स्मारक आपल्याला त्याचं पुनरावर्तन करायचे. ही संकल्पना सर विनोद कुलकर्णींची आहे. इथली जी संकल्पना पूर्ण केली त्यांच्या संकल्पनेतूनच मासी मर्डेकरांचं हे स्मारक पूर्णत्वाला गेलं. हा परिस आहे, मी तुमच्या त्या मोबाईलमध्ये लिहून ठेवा, विनोद कुलकर्णी कंसात परिस म्हणा. म्हणजे ते पाटणला तर आम्ही चाफळचं जे करतोय कवी यशवंतांचं, त्यालाही त्यांचा जर हात लागला त्याचं सोनं होतंय. तसंच इथं तसंच रहमतपूरला होईल. किंबहुना सातारा जिल्ह्यामध्ये ही व्यक्ती साहित्यातला परिस्पर्श म्हणून भविष्यात ओळखला जाईल अशी या निमित्तानं आपणा सर्वांना ग्वाही देतो. ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विनोद कुलकर्णी साहेब, त्यांना नेहमीच साथ करणारे आणि प्रत्येक कामामध्ये त्यांच्याबरोबर असणारे आमचे कार्यवाह आदरणीय नंदकुमार सावंत, आमचे सदस्य श्री अमर बेंद्रे, डॉक्टर उमेश कंबळेकर, समोर उपस्थित असलेले आर डी पाटील, गुजराती अर्बन बँकेचे व्यवस्थापक श्री सतीश घोरपडे, किरण यादव, आपले ज्यांनी सगळ्यांचे फोटो काढले ते आदरणीय नरेंद्र जाधव साहेब, पत्रकार तुषार मामुलकर, ज्यांनी कविता आणि गझल सादर केली ते कवी पार्टे, कवयित्री पौर्णिमा भोसले आणि आपण सर्व ग्रामस्थ या सगळ्यांचं मी आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाही म्हणत सर, शाहूपुरी सातारा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी यूट्यूबवर आपले हे सगळं छायाचित्रण केलंय ते आमचे मित्र इंगळे सर यांचंही मनापासून या निमित्तानं आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा बासी मर्डेकरांना च्या स्मृती दिनास अविनम्र अभिवादन करून हा कार्यक्रम संपला. आपण सर्वांनी अल्पपार घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.